आरोग्य सर्वांना नमस्कार. अनाहत अभ्यास वर्गाच्या योग महोत्सव 2025 साठी आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं मी स्मिता त्रिगुण कुलकर्णी मनापासून स्वागत करते. आजच्या सत्राची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे दीर्घ श्वसन आणि प्रार्थनेनं करूया. त्यानंतर मी व्याख्यात्यांची ओळख करून देईन आणि मग मार्गदर्शनाला सुरुवात होईल. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे. पाठीचा कणा, मान आणि मस्तक सरळ एका रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले आणि हात मांडीवर चिन्ह मुद्रेमध्ये. सुरुवातीला 2 वेळा दीर्घ श्वसन करूयात आणि त्यानंतर प्रार्थना म्हणूयात. श्वास घ्या, सोडा, श्वास घ्या, सोडा. सुरुवातीच्या प्रार्थनेसाठी हात सगळ्यांनी नमस्कार मुद्रेमध्ये घेऊयात. दीर्घ श्वास घ्या. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. नमस्कार मुद्रेतले हात आता कुठल्याही आरामदायी स्थितीमध्ये ठेवायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि 8वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या बरोबर प्रोफेसर मंजुश्रीताई राठी या इथे उपस्थित झाल्या आहेत. त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी अगदी मनापासून स्वागत करते. आजचा त्यांचा विषय खूप महत्वाचा आहे. गीता योग, आत्मविचार आणि प्रश्नांची उकल अशा विषयावर ताई बोलणार आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा आपल्या बऱ्याच जणांच्या घरामध्ये गीता असणार आहे, गीतेचा ग्रंथ असणार आहे आणि लहानपणापासून कधी ना कधी आपण त्याच्याबद्दल ऐकत आलेलो आहे. पण काय विषय आणि कसा असं आम्ही थोडं बोलत होतो तेव्हा प्रामुख्यानं असं लक्षात आलं की गीता जरी आपल्या सगळ्यांना माहीत असली तरी सुद्धा त्यातले विचार, म्हणजे गीता पठण पण आपण करतो बरं का, पण त्यातले विचार आणि प्रामुख्यानं त्याचं रोजच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग कसा करायचा, त्या विचारांचा, आणि प्रत्यक्ष ते विचार कृतीत कसे आणायचे, हा खरंच मोठा एक गहन प्रश्न आहे. आणि ताईंची दीदींची जशी मला माहिती झालेली आहे तसं त्या गीता अभ्यासक आहेत हे मला प्रकर्षानं आठवलं आणि त्यामुळे हा विषय आपण निवडलेला आहे. दीदींची ओळख मी करून देते. खरं तर आधी म्हणजे मी कधीपासून ओळखते तर मी प्रामुख्यानं VRS घेतल्यानंतर तुम्हाला माहितीये की एक मानसिक आरोग्य या विषयामध्ये काम करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा आपण अनेक गोष्टी शोधायला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा एका साधकांनीच मला सांगितलं की तुम्ही मंजुश्री दीदींचं ऐका आणि त्या पहाटे मेडिटेशन घेतात. तर त्यामुळे मला थोडंसं आणखीन अट्रॅक्शन वाटलं आणि काही दिवस म्हणजे मला आठवतं की अजूनही दीदी म्हणजे गेल्या 5 वर्षापासून न चुकता ब्राह्ममुहूर्तावर मेडिटेशन घेत असतात आणि अजिबात त्या चुकवत नाहीत आणि त्यातली काही सेशन्स ही मी अटेंड केलेली आहेत. ही छोटीशी आठवण मला त्या निमित्तानं झालेली आहे. दीदी मूळच्या आर्किटेक्ट होत्या आणि अनेक म्हणजे 20 वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उच्च पदावर काम केलं आणि 2018 मध्ये
त्यांनी ही प्रतिष्ठित नोकरी सोडून त्यांनी थेट समाजसेवेमध्ये प्रवेश केला आणि आता सुद्धा तुम्हाला तिथे मी होलिस्टिक सेंटर असं नाव दिसतं आहे. तर मी होलिस्टिक सेंटरच्या त्या फाउंडर आहेत आणि त्याद्वारे जवळ-जवळ 13-14 वेगवेगळे उपक्रम दीदी अतिशय म्हणजे हिरिहिरीनं चालवत असतात आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना मदत करणे हा त्यांचा खूप एक मोठा गुण आहे किंवा त्या अत्यंत कार्यरत आहेत ह्या क्षेत्रामध्ये. हे मी आपल्याला मुद्दामून सांगू इच्छिते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही त्यांना ते अनुभव आले, सकारात्मक आणि नकारात्मक. तर मला वाटतं नकारात्मक अनुभवांना सगळ्या ताईंनी सकारात्मक भावनांमध्ये बदलवून टाकलेलं आहे आणि आज त्या जे बोलणार आहेत ते स्वतःच्या अनुभवातनं आहे, म्हणून मला खूप जास्ती त्याचं महत्त्व वाटतं आहे. त्यांनी वेगवेगळ्या लोकांना मदत केलेली आहे. प्रामुख्यानं पोलीस खात्यामध्ये आणि 2 मोठ्या तुरुंगांमध्ये म्हणजे येरवडा जेल आणि तिहार जेल यामधल्या कैद्यांच्यावर बरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठं परिवर्तन म्हणजे त्यांनी मला काही प्रतिसाद कैद्यांचे आजही पाठवले होते. आजही म्हणजे आतापर्यंत सुद्धा म्हणजे कैदी कदाचित आता तुरुंगातनं सुद्धा बाहेर गेले असतील, पण दीदींच्या विचारांचा एक प्रभाव त्यांच्या मनावर अजूनही आहे. हे मी आवर्जून सांगू इच्छिते. दीदींची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्याच्यामध्ये मेडिटेट अँड एलिव्हेट, द कम्प्लीट स्टुडंट, ब्रिजिंग द गॅप बिटवीन कंटेम्पररी एज्युकेशन अँड एन्शंट टेक्निक्स. त्याच्यानंतर द कम्प्लीट गाईड टू कंपोस्टिंग, टर्न युअर थ्रॅश इन टू ट्रेजर अँड सेव्ह द एन्व्हायरमेंट. आणि भगवद्गीताच रोड टू फ्रीडम, अनलॉक युअर बेस्ट सेल्फ, अटेन लास्टिंग हॅपीनेस. अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि लवकरच त्यांची अनेक 2-3 पुस्तकं नव्यानं येऊ घातलेली आहे. ताईंनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि त्यांनी पायी आणि कोणतीही जवळ रक्कम न घेता त्यांनी सुरुवात केली आणि त्याचे पण अनुभव मी ऐकलेले आहेत. अग्निहोत्र हवन या विषयावर पण त्या बोलतात. म्हणजे ऍक्च्युली त्यांचे बोलण्याचे अनेक विषय आहेत खरं तर. वास्तुशास्त्र आहे, ज्योतिष आहे, आयुर्वेदीय उपचार आणि आहारावर त्या बोलतात. सात्विक आहार आणि जीवनशैली, हवन चिकित्सा, यंत्रमंत्र तंत्राचा उपयोग, ऊर्जा आणि आध्यात्मिक उपचार असे विविध बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटलेलं आहे आणि मला वाटतं अधिक आता मी वेळ न घालवता दीदींना विनंती करेन की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावं. माझा व्हिडिओ पण मी बंद करते जेणेकरून तुमचाच व्हिडिओ दिसेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे दीदी जिथे दिसतात मी होलिस्टिक सेंटर ते डबल क्लिक केलं तर तुम्हाला त्यांचा चेहरा, त्यांची विंडो पूर्ण तुम्हाला व्यवस्थित बघता येईल. ओके. आणि नंतर इंटरॅक्शनच्या वेळी तुम्ही व्हिडिओ आपले स्वतः ऑन करून दीदींना प्रश्न किंवा प्रतिसाद देऊ शकता. येस, ओव्हर टू यू दीदी. थँक्यू. आवाज. येस. आवाज येतोय ना? येतोय. खूप धन्यवाद स्मिता ताई ही संधी दिल्याबद्दल. सगळ्यांशी भेटायचं, बोलायचं हे माझं जीवनाचा उद्देशच आहे. पुढे जायच्या आधी आय थिंक सगळ्यात आधी जे काही स्मिता ताईंनी सांगितलं ते प्रेमापोटी सांगितलं ना, प्रेमापोटी आपण आपल्या मुलाचं कसं कौतुक करतो ना, तसं मला वाटतंय स्मिता ताईचं पण ते प्रेमापोटी खूप त्यांनी कौतुक केलं. पण खरं आज आपण हे जे काही बघणार आहे हे सगळं भगवान कृष्णाचीच देण आहे. तर आपण भगवान कृष्ण एक प्रार्थना घेऊया आणि आपण सुरू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आगे बढ़ने के पहले हम लोग पहले भाषा देख लेते हैं. तो हिंदी, मराठी, इंग्लिश
तो नहीं, हिंदी मराठी कौन सी भाषा, तो मुझे स्मिता ताई ने बोला था कि मराठी भाषा वैसे ठीक है, और मराठी ना मेरा नाव ही आहे, माझं नावच मंजुश्री राठी आहे. तर मराठी इंग्लिशमध्ये पण मंजुश्री अरविंद राठी, तर नावच माझं मराठी आहे. पर आई थिंक मुझे यहाँ पे काफी गुजराती और ऐसे लोग भी हैं, तो हिंदी भाषा जैसे भगवत गीता जो हमारा विषय है, भगवत गीता की भाषा मराठी नहीं है, हिंदी भी नहीं है और संस्कृत भी नहीं है. भगवत गीता की भाषा भाव की भाषा है. तो आवाज नाही दीदी येते. थोडासा ब्रेक होतोय, आवाज तुमचा ब्रेक होतोय. आओ. दुसऱ्या गॅजेट मधून लॉग आउट करते. आता क्लिअर आहे आवाज? हो. तुम्ही मोबाईल वरनं जॉईन झालात की लॅपटॉप वरनं जॉईन झालात? टॅबलेट वरून जॉईन झाले. ओके ओके. मोबाईल थोडं वरून बोलून बघूया पुढे, परत तुटला तर मी सांगते. हा, तर मग मी दुसऱ्या डिव्हाइस वरून मग करते वाटल्यास परत. हं. तो भगवत गीता की जो भाषा हम देख रहे थे, ये भाव की भाषा है. तो हम लोग बस भाव के साथ में आज जुड़ेंगे. तो भगवान श्री कृष्ण से ही ये हमने प्राप्त किया है, और भगवान श्री कृष्ण के कमल चरणों में समर्पित करते हुए आप सभी से दरखास्त करूंगी कि भाव के साथ में आप इस सत्र में जुड़िए. भाव के साथ में जब जुड़ेंगे तो फिर मैं भले ही गुजराती में बात करूं या मलयालम में बात करूं, मुझे आता नहीं है, पर फिर भी हम समझ सकते हैं. ये बेस है. हम जो भी ये एनिमल कम्युनिकेशन, प्लांट कम्युनिकेशन, हायर स्पिरिट से जो हम लोग बातें करते हैं, वो भाव स्वरूप होता है. और हम यही आज भगवत गीता में भी देखेंगे. तो हम भाव स्वरूप हम इसके अंदर जुड़ने का प्रयास करेंगे. ये जो टॉपिक है, हम लोग योग के अंदर दीदी ने बुलाया, तो पहले बातचीत हुई कि अष्टांग योग पे बात करें कि उसका बहुत लाभ होता है. फिर दीदी ने बोला कि भगवत गीता पे करें, और जैसे बस वो भगवान कृष्ण की ही वाणी थी, इमीडिएटली ये टॉपिक क्लिक हुआ और हमने ये टॉपिक डिसाइड किया कि हम भगवत गीता और योग इस पर ही. दीदी थोडासा आवाज अजून ब्रेक वाटतोय, असं कंटिन्युअस ऐकायला येत नाहीये थोडस. मग एकच मिनिट द्या, मी हो परत दुसऱ्या डिव्हाइस हो मधून लॉग इन करते, ते बरं पडेल. हो हो प्लीज. नमस्ते. येस, ऐकायला येते. ओके, चलो. सो ठीक है, चलिए. हम लोग आगे बढ़ते हैं. तो आज का ये जो विषय था, तो दीदी ने बोला कि गीता के ऊपर आप बोलिए, गीता और योग. और योग है ना, कम से कम 180 से 190 श्लोक जो है भगवत गीता में, 700 में से ये योग के ऊपर ही है. और भगवत गीता का जो मैसेज है, ये यही है कि हमने योगी बनना है. और यही कैसे बनना है हम देखेंगे. तो शुरुआत में हम लोग थोड़े श्लोक समझ लेंगे, और बाद में हम लोग कुछ इंटरेक्शंस भी रखेंगे. तो
भगवत गीता में सबसे पहले ये हम भगवत गीता सब जानते ही है, पर हम क्यों कर रहे हैं, एक आधा कोई हो सकता है जो नहीं जानता है, तो हम सिर्फ 1 या 2 मिनट के अंदर इसका महत्व समझ लेते हैं। तो देखिए, भगवत गीता ये क्या है? भगवान के गीत है ये। और ये एकुलता एक ग्रंथ ऐसा है कि जो स्वयं भगवान की वाणी है। वेद भी जो है ये थ्रू एंड थ्रू आए है ना, श्रुति और स्मृति में से आए हुए हैं। तो भगवत गीता ये भगवान की स्वयं की वाणी है। और ये गीत है, ये जो गीत बोलते हैं ना, गीता गीत जो है, ये कहाँ गाया था? मंदिरों में नहीं, दरबारों में नहीं, महलों में नहीं, कुरुक्षेत्र में युद्ध के स्थल पे ये बताया था। और यही युद्ध की परिस्थिति हमारे जीवन में भी आती है, इसीलिए ये भगवत गीता इम्पोर्टेंट है। इतनी महत्व इसका एक और कारण ये है, बहुत सारे हमारे उपनिषद है, पुराण है, कहानियां हजारों नहीं लाखों लाखों है, पर भगवत गीता इतनी सब में इम्पोर्टेंट क्यों है? क्योंकि भगवत गीता में हर समस्या का हल है। 5200 साल पहले भी था, आज भी है, कल भी रहेगा। हर इंसान के लिए है, हर परिस्थिति के लिए है। तो किसी ने किसी से युद्ध क्षेत्र में क्या किया, ये क्या कहा, ये ज्यादा इम्पोर्टेंट नहीं है। देखिए, ये कलयुग है, हर इंसान क्या सोचता है, हम कभी फोटो एल्बम भी देखते हैं ना, हम किसी पार्टी में गए हो तो हम स्वयं का फोटो ढूंढते हैं ना, हमारा फोटो कहाँ है? तो भगवत गीता के लिए भी व्हाट्स इन इट फॉर मी, इसके अंदर मेरे लिए क्या है, ये हॅलो सबके का एक नजरिया। ते मशीनचं काय म्यूट कर लेंगे प्रतिभा जी आप जी। और भगवत गीता में क्या है? सब कुछ है, हर समस्या का हल है, हर समय के लिए है, इसीलिए ये इतनी इम्पोर्टेंट है। तो हम शॉर्ट में थोड़े से श्लोक देख लेंगे, और भगवत गीता हम पढ़ सकते हैं, पठन कर सकते हैं, भगवत गीता का ग्रंथ रख सकते हैं, पर सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है जीवन में उसे आत्मसात करके अप्लाई करना। और ये एप्लीकेशन के अंदर जो कुछ छोटे मोटे तकलीफ आती है, एक रुकावट आती है, वो आज हम कुछ पैमाने पर, अगर हमें संभव हो तो, भगवान के आशीर्वाद रहे तो हम ये करने का प्रयास करेंगे, भगवान हमसे करवा लेंगे। तो साथ में बस जुड़िए रहिए, और आपके कुछ भी सवाल है तो हम लोग ये दोबारा एंडिंग में हम ये लेंगे। भगवत गीता युद्ध के ऊपर कही गई थी, और इसके अंदर देखिए, पहले अध्याय में अर्जुन सिर्फ रो रहे थे। पूरे 18 अध्याय है, 700 श्लोक है। पहले अध्याय में भगवान कृष्ण ने एक शब्द भी नहीं कहा था। पूरा की पूरा पहला अध्याय ये सिर्फ अर्जुन विषाद, अर्जुन रो रहा था, मैं युद्ध नहीं कर सकता, ये कारण है, वो कारण है, ब्ला ब्ला ब्ला। कृष्ण ने कुछ नहीं कहा। फिर टर्निंग पॉइंट जो है, टर्निंग पॉइंट आता है दूसरे अध्याय के 7वें नंबर के श्लोक से। और वो क्यों आता है, सुनते हैं हम ये 7वां नंबर का श्लोक, और फिर इसमें से हम समझते हैं। अर्जुन उवाच कार्पण्यदोषोऽपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्। इसका हम मीनिंग समझते हैं हिंदी में। अर्जुन क्या कह रहे हैं? कार्पण्य दोषो, कायरता का दोष, अपहत स्वभाव, मेरे स्वभाव में कायरता का दोष आ गया है। सही क्या है, गलत क्या है, मैं नहीं समझ पा रहा हूँ। यश श्रेय स्यान्निश्चितम ब्रूहि तन्मे, यानी यश के लिए श्रेयस मार्ग कौन सा है, ये कृपया करके आप मुझे बताइए। पृच्छामि त्वाम, मैं पूछ रहा हूँ आपसे। शादी माम त्वाम प्रपन्नम, मैं आपका शिष्य हूँ, शिष्य बन के मैं आपसे पूछ रहा हूँ। तो ये सबसे बड़ी बात देखिए, हम स्पेशली यहाँ पे पेरेंट्स कोई है, माँ बाप दादी दादा अगर कोई है, तो आजकल सबका ये रहता है, कंप्लेन रहती है, बच्चे लोग सुनते नहीं है। क्यों नहीं सुनते हैं? क्योंकि वो पूछते हैं
कि बताओ मुझे, उसके पहले ही हम बता देते हैं ना, इसलिए नहीं सुनते हैं। तो भगवान कृष्ण सबसे बड़े काउंसलर भी थे, और सबसे बड़े काउंसलर से हमने ये सुनना है कि जब तक पूछा नहीं जाए तब तक सील योर लिप्स, ओठों को बंद रखो, तब तक उपदेश ना दो, जब पूछेंगे ना तभी बस बोलना है। ऐसे ही यहाँ पे अर्जुन ने पूरा पहला चैप्टर रो लिए, वो क्रजिंग, क्रिबिंग। फिर यहाँ पे जब पूछा, इसके बाद में पूरे भगवत गीता में फिर अर्जुन ने सिर्फ और सिर्फ सवाल पूछे कृष्णा को, और पूरी गीता है ये कृष्णा ने ही बताई है। तो एक और चीज इसमें हमें समझने के लिए मिलती है, जीवन जीने के दो तरीके हमें इस श्लोक में से हम समझते हैं। दो तरीके कौन से हैं? पहला तरीका है श्रेयस मार्ग और दूसरा है प्रेयस मार्ग। युद्ध शुरू होने के पहले भगवान कृष्ण दुर्योधन से मिलने भी गए थे, उसे समझाने गए थे कि ये युद्ध मत कर, इससे ये त्रुटि हानि हो सकती है। तो क्या कहा था दुर्योधन ने कि मैं जानता हूं ये ऐसा है, पर फिर भी मैं ऐसे करने के लिए बाध्य हूं। तो वो प्रेयस मार्ग पे थे, उनके इंद्रिय जो कह रहे थे वो इंद्रियों की दिशा ले रहे थे। पर यहाँ पे प्रश्न ही देखिए कि आप पूछा, आपके प्रश्न के हिसाब से आपकी क्या नियत है, आपकी स्टेट ऑफ कॉन्शियसनेस क्या है, ये भी पता चल जाता है। देखिए क्या पूछा अर्जुन ने, यश के लिए श्रेयस मार्ग क्या है, ये पूछा ना। ये नहीं पूछा कि मेरे लिए अच्छा क्या है, उन्होंने क्या पूछा, यश के लिए श्रेयस मार्ग बताइए। तो दुर्योधन, ये है दुर्योधन, ये है अर्जुन। दुर्योधन ने चुना था प्रेयस मार्ग, अर्जुन ने चुना था श्रेयस मार्ग। आपको क्या बनना है? दुर्योधन बनना है तो प्रेयस मार्ग से दुर्योधन बनेंगे, और अर्जुन बनना है तो श्रेयस मार्ग से अर्जुन बनेंगे। और इसके एग्जाम्पल देख लीजिए क्या है। प्रेयस मार्ग क्या है? बटाटा वड़ा, कांदा भजी खाना। प्रेयस मार्ग क्या है? सात्विक भोजन, फ्रूट्स खाना, सलाद खाना, जल्दी उठना, ध्यान करना, धारणा करना। प्रेयस मार्ग क्या है? सोए पड़े रहना, लेजीनेस। राजसिक और तामसिक जो है ये यहाँ पे आता है, सात्विक जो है यहाँ पे आता है। तो हम स्वयं के जीवन में हम एनालाइज कर सकते हैं और हम जान सकते हैं कि हम कौन से मार्ग पे हैं। और हमें ये भी पता चल गया है, देखिए ज्ञान ये सबसे श्रेष्ठ है, ये भी हमें गीता में ही भगवान बताते हैं। ज्ञान श्रेष्ठ है, और एक बार हम ज्ञान पा लेंगे ना तो फिर हम डिस्क्रिमिनेट कर सकेंगे, हम सही चॉइस कर सकेंगे, सही चयन कर सकेंगे। और सही चयन करने के लिए हमें ज्ञान की जरूरत है, सही ज्ञान। आजकल जो एजुकेशनल इंस्टीट्यूट्स में बताते हैं वो नहीं, जो गीता में है, जो वेद में है, ये जो है ये सही ज्ञान है, ये हम देख सकते हैं। तो ये दो तरीके हमने देखे कि जीवन जीने के कौन से तरीके हैं। अभी हम योग के बारे में देखते हैं। योग के 4 योग बताए हैं भगवान कृष्ण ने गीता के मार्फत से। तो पहला है कर्म योग, सेकंड है भक्ति योग, फिर है ज्ञान योग, और फिर है ध्यान योग। तो कोई भी अगर हम योग लेंगे ना, इसमें एक कॉमन चीज क्या है कि जो भी कर रहे हैं ये खुद के लिए नहीं करना है, ये दूसरे लोगों के लिए करना है, और फल के ऊपर ध्यान रख के नहीं करना है। फल में अधिकार नहीं है, उससे आपने डिटैच होके कर्म में लगना है। जैसे ये बहुत फेमस श्लोक है भगवत गीता में, दूसरे अध्याय का 47 नंबर का। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणि। तो भगवान क्या कहते हैं कि कर्म करने में अधिकार है, कर्म अधिकार अस्ते, माँ फलेषु कदाचन, फल के अंदर अधिकार नहीं है, कर्म में अधिकार है। तो कर्म में ही हमने ध्यान देना है। आजकल क्या हो गया है, हमारे एजुकेशनल सिस्टम भी देखिए, ये पढ़ाया जाता है कि ये प्राप्त करना है उसके लिए ये करना पड़ेगा।
तो ध्यान कहाँ रहता है? ध्यान रहता है कि फल क्या रहेगा, फल के ऊपर ध्यान रहता है। पर हमें गीता और सभी चीज क्या बताते हैं? कर्म के अंदर ध्यान देना है। इनफैक्ट अगर हम वेद का भी पूरा सारांश देखते हैं ना, तो ये गीता में का नहीं है, पर हमारा हमसे जुड़ा हुआ ही है और योग से ही है, हम थोड़े पैरेलल्स देखते रहेंगे। इदम शरीरम परोपकारार्थम इदम शरीरम, तो वेद का पूरा सार भी अगर हमें देखना है तो ये इस वाक्य में आ जाता है, परो उपकारार्थम इदम शरीरम, खुद के शरीर का उपयोग दूसरों के ऊपर उपकार करने के लिए करना है। और ये जो श्लोक है, ये पूरा श्लोक ऐसा है कि परो उपकारार्थ फलन्ति वृक्षः, परो उपकारार्थ वहति नद्यः, परोपकारार्थ दुहति गव्यः, परोपकारार्थम इदम शरीरम। तो देखिए, हमें ये बहुत बड़ी चीज सीखने की बात है। निसर्ग से हम सबसे ज्यादा बड़ा लेसन है ये सीख सकते हैं। और देखिए, परोपकारार्थी फलंती वृक्षः, जो पेड़ है ये फल बनाता है, खुद खाता है क्या? नहीं, ये हमारे लिए बनाता है वो फल। अच्छा, फल बनाने के बाद में ऐसे अकड़ जाता है क्या? मैं सबसे श्रेष्ठ हूँ, मैंने फल बनाए, मेरे पास में है? नहीं, बल्कि झुक जाता है और झुक जाता है और आपको न्योता देता है, आइए मुझे लीजिए और खाइए। तो नम्र होना है। जब आप फलंती रहेंगे, जब आप दे रहे हैं किसी को, तो अकड़ना नहीं है, पर नम्र होना है। और सभी जगह नदियां भी देखिए, नदियां पानी देते हैं ना हमें, जल का जो प्रवाह रहता है वो चट्टानों में से, पत्थरों में से, कांटों में से काटते हुए, रास्ता निकालते हुए हमें पानी देने के लिए नदी बहते रहती है। तो फलोपकारार्थम इदम शरीरम, जब हम ये सीख लेंगे तो ये योगी बनने का एक जो है बेसिक इसेंस जो है वो ये है। दूसरा हमने देखा दूसरे अध्याय में 48 नंबर का भी श्लोक है ना, वो यही है, योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय, समे भूत्वा समत योगः उच्यते। यानी यहाँ पे हम जब संभाव में रहेंगे, जब हम फल से डिटैच होके, दुख और सुख से भी डिटैच होके हम समभाव में, इक्वेनिमस मोड में बने रहेंगे ना, तब हम योगी कहलाएंगे। तो योगी बनने का एक बेस कारण हमने अभी समझा है। नेक्स्ट हम चलते हैं भक्ति योगी। आई कांट हियर एनीथिंग। सुशीला ताई, तुम्ही लीव करा आणि परत जॉईन करा, मध्ये मध्ये मेसेज नका करू, सगळ्यांना ऐकायला येते. येस दीदी. दूसरे अध्याय में 55 नंबर का ये श्लोक है, प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्, आत्मन्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्य रुच्यते। सबसे वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टेंट श्लोक। देखिए, अगर आत्मन्य आत्मना तुष्ट, हमारे अंदर ही हम जब संतुष्ट रहेंगे ना, तब हम स्थित धीर मुनि कहलाएंगे, यानी योगी बनेंगे। तो जो भी है वो अंदर है। हम लोग बोलते हैं कि हमें मंदिर जाना है, भगवान मंदिर में है। तो देखिए, मंदिर का शब्द पता है, तोड़ शब्द क्या है? ये है मन अंदर। हमारे मन के अंदर ही भगवान है और हम बाहर जाते हैं खोजने, इसलिए नहीं मिलते हैं। तो हमारे भीतर ही जब हम संतुष्ट रहेंगे ना, तो योगी बन जाएंगे, भगवान मिल जाएंगे, सब मिल जाएगा। और भगवान वैसे क्या है तो हम जानते हैं, ये भ ग व न, इससे ये भगवान बना है। भ से भूमि, ग से गगन, व से वायु, अ से अग्नि और न से नील। तो भगवान यानी पंचमहाभूत है। यही पंचमहाभूत का जो बैलेंस है, ये बैलेंस जब हमारे जीवन में आ जाएगा ना, तो बस हम योगी बन जाएंगे। और वैसे देखिए, ये हम पंचमहाभूत के ऊपर बात कर रहे हैं, तो एक और हम समझ लेते हैं। एस्ट्रोलॉजी, मेरा एस्ट्रोलॉजी और वास्तु आयुर्वेद में भी अभ्यास है। सबका गिस्ट पता है क्या है? यही है पंच महाभूत का बैलेंस।
पंच महाभूत जब भी बैलेंस रहेंगे आप बीमार हो नहीं सकते। वात पित्त कफ ये पंच महाभूत के ऊपर ही है। वो षड्रस पे है वापस, उसमें भी पंच महाभूत है। जो वास्तु होती है इसके अंदर भी एक डिस्ट्रक्टिव साइकिल क्रिएटिव साइकिल होती है। तो हर दिशा का जो भी एक तत्व है एलिमेंट है, जैसे अग्नेय का अग्नि है, तो वो तत्व को हम बैलेंस करते हैं। अगर वो अग्नि में जल डाल देंगे तो वो डिसबैलेंस हो जाएगा, विरुद्ध तत्व हो जाएगा। और वैसे ही एस्ट्रोलॉजी के अंदर भी है। 1, 5, 9 ग्रह जो है, राशि जो है, ये फायर एलिमेंट है। और फिर वही ग्रह एलिमेंट का एक पूरा उसमें का एक ब्रांच है एस्ट्रोलॉजी का, जो सिर्फ और सिर्फ एलिमेंट्स के बैलेंस के ऊपर है। और यही बैलेंस हमें भगवत गीता के अंदर भी बताई गई है। इनफैक्ट इसके अंदर और भी श्लोक हमारे गुणों के ऊपर भी है। एक चैप्टर तो पूरा वही है कि सात्विक राजसिक तामसिक क्या होता है और क्या नहीं होता है। भक्ति के भी हम कुछ श्लोक देखेंगे। भक्ति यानी बस आप भगवान को समर्पण कर दो, श्रद्धा रखो और भगवान पर विश्वास रखो। इस भाव से अगर आप रहेंगे ना, तो भगवान आपके सारे पापों को धो देंगे और आपको मोक्ष भी दिलवा देंगे। तो ये भगवान ने 18वें अध्याय के 66 नंबर के श्लोक में बताया है, जो हम देखेंगे ही एंडिंग में। फिर भगवान बताते हैं ज्ञान के बारे में कि देखिए ज्ञान क्या होता है। और बेसिकली मेन ज्ञान तो हमने देखा कि ये हम स्कूल में जो पढ़ते हैं, कॉलेजेस में पढ़ते हैं, पीएचडी वगैरह, उससे भी ज्यादा इम्पोर्टेंट है जो हमारे ग्रंथों में है, जिससे हम आनंदित रह सके। अगर हम देखते हैं तो देखिए एजुकेशन, हमें जो हमारी शिक्षण प्रणाली है, तो व्हाट इज द गोल ऑफ एजुकेशन? मकसद क्या है ये शिक्षण लेने का? हम पीएचडी भी कर लेंगे तो क्या मकसद है उसका? उससे हमने क्या पाना है बताइए? हमने डिग्री पाने के बाद में पैसे के लिए हम करते हैं क्या? नहीं। मुख्य रीजन क्या है कि कोई भी हम एजुकेशन या ज्ञान हम लोग अर्जित करते हैं तो इसका कारण है कि हम लोग संतुष्ट रहे, आनंदित रहे, पीसफुल समाधानी रहे और शांति से रह पाए। और ये रहने के लिए आजकल की जो शिक्षण प्रणाली है उसमें से जो भी हम शिक्षा लेते हैं, पीएचडी करते हैं, वो हमें ये नहीं दिला सकते हैं। ये हमें कहाँ से मिलता है? भगवत गीता से मिलता है, हमारे वेदों के अध्ययन से मिलता है। तो ये जो ज्ञान है, और ज्ञान भगवान ने बताया है कि ये बहुत श्रेष्ठ भी है, क्योंकि हमें ये विवेक मार्ग देता है, सद्बुद्धि देता है, और सही और गलत का चयन करने के लिए हमें वो विवेक बुद्धि का इस्तेमाल हम कर सकते हैं। फिर भगवान ने बताया है ज्ञान योग के ध्यान योग के बारे में, या राजयोग भी कहते हैं उसे, कि आप ध्यान करिए। ध्यान अगर आपको करना संभव है तो सबसे बढ़िया है। पर जैसे आपने अष्टांग योग के भी आपके सत्र हुए हैं जो मुझे दीदी बता रहे थे। तो देखिए अष्टांग योग के अंदर भी जब हम देखते हैं तो पहले है यम यानी एक्सटर्नल डिसिप्लिन, फिर है नियम इंटरनल डिसिप्लिन, फिर है योगासन। एक आसन में अगर हम कंटिन्यूस 1 घंटा बैठ सकेंगे तभी तो हम आगे ध्यान कर सकेंगे ना। तो फिर योगासन, फिर प्राणायाम, सांसों के ऊपर हमारा नियंत्रण चाहिए, कंट्रोल चाहिए। उसके बाद में 4 होने के बाद में फिर प्रत्याहार धारणा, यानी जो चीज अच्छी नहीं है उसको हमने डिटैच करना है उससे, उसे छोड़ना है, वीत होना है। ये प्रत्याहार हो गया। धारणा यानी जो चीज अच्छी है इसके साथ में हमने जुड़ना है, सत्संग है, ध्यान है, भक्ति है। और ये 6 के बाद में 7वें नंबर पर ध्यान है, और फिर 8वें नंबर पे समाधि है। तो ये क्रम हमें बताया गया है अष्टांग योग के अंदर। तो ध्यान भी जो है ये 7वें नंबर पे आता है। तो अगर आप ध्यान करने बैठ रहे हैं, जैसे दीदी बता रहे थे कि 5 सालों से ऑलमोस्ट अभी हम लोग ब्रह्म मुहूर्त में ध्यान लेते हैं, और ये एक भी दिन हम मिस नहीं करते हैं। रोज सुबह और रोज शाम को भी लेते हैं। अभी तो योगासन भी लेते हैं, उसके पहले 4:30 बजे योगासन और प्राणायाम भी लेते हैं। तो बेसिकली, और ये मैं करवाती हूँ ऐसा कुछ नहीं है, एक प्लेटफॉर्म है। ये प्लेटफॉर्म के ऊपर सब लोग आके
एक संधि है, ये अपॉर्चुनिटी है कि सब लोग आके कर सकते हैं। सो ये हम लोग ध्यान योग है, ये हमने देखा। आगे हम लोग चलते हैं। हर एक के बहुत सारे श्लोक भी है, पर हम लोग समय को ध्यान में रखते हुए हम जितना भी संभव है उतना हम लोग पहले देखेंगे, फिर क्वेश्चन आंसर्स के जरिए हम और लेंगे। सबसे इम्पोर्टेंट इसमें है ये समझना कि हम कौन हैं। अगर हम ये समझ जाए कि हम कौन हैं, तो हमारे जीवन के सारे समस्या दूर हो जाएंगे। हम कौन हैं? अच्छा, पता भी है सबको, हाँ, कि गीता पढ़ते हैं, सुना होता है, आजकल इतने यूट्यूब के ऊपर इतने सब टीचर्स है, गुरु है जो हमें बताते हैं, पर ये अप्लाई नहीं हो पाता है। पर पहले हम समझ लेते हैं, कभी कभी स्मृति विभ्रम भी हो जाती है, भूल भी जाते हैं। तो हम शरीर है क्या? तो हम शरीर नहीं है। हम मन है क्या? मन भी नहीं है। हम बुद्धि भी नहीं है, हम आत्मा है। तो भगवान ने जैसे दूसरे अध्याय के 23 नंबर के श्लोक में भगवान कहते हैं, नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैन क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। इसका क्या मतलब है? शस्त्र भी तुम्हें छिद्र नहीं कर सकता। नैनम छिन्दन्ति शस्त्राणि, शस्त्र से भी तुम्हें छिद्र नहीं हो सकता। अग्नि तुम्हें जला नहीं सकती, वायु तुम्हें सूखा नहीं सकती, और जल तुम्हें गिल्ला नहीं कर सकता है। और शरीर को तो हो सकता है ना, पर तुम्हें नहीं कर सकता है। यानी क्यों नहीं कर सकता है? तो भगवान कह रहे हैं, यहाँ पे समझाने का प्रयास है कि हम आत्मा है, और आत्मा जो है ये दूसरे अध्याय के 12वें नंबर का श्लोक हम देखते हैं, जिसमें भगवान ने कहा है, न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्। इसका मतलब देखिए, बहुत लोगों को ना डर लगता है कि मैं मर गई तो, मैं बीमार हो गई तो, पर ये जब हम समझ लेते हैं ना, तो वो डर निकल जाता है। और इनफैक्ट मेरे भी जीवन में ये इसीलिए निकल गया था। जैसे मैं अकेली रहती हूँ, और अकेले रहते वक्त है ना, मुझे पहले ऐसा डर लगता था, अभी 10 साल से भी ज्यादा हो गए हैं। शुरुआत में ऐसा डर लगता था कि अरे, पता ही नहीं चलेगा मुझे कुछ हो जाए तो। और ये जो डर है ना, ये गीता के कारण गया है। ये श्लोक में भगवान ने क्या बताया है, ऐसा समय ही नहीं था जब तुम नहीं थे, या जब ये आजू बाजू के लोग जो तुम देख रहे हो वो नहीं थे, और भविष्य में भी ऐसा समय नहीं आएगा। तुम हमेशा से थे, तुम अब भी हो, तुम हमेशा से रहोगे। फिर मरने के लिए डरना क्यों है? जब अर्जुन युद्ध करने के लिए तैयार नहीं थे ना, तो तब कृष्ण भगवान उन्हें समझा रहे थे। और ये बात अभी मैं आपसे इसलिए कह रही हूँ क्योंकि यही यही जगह है वो। गीता ने मेरे जीवन में जो ट्रांसफॉर्मेशन लाया है। तो मैं पहले 22 साल तक कॉलेज में प्रोफेसर थी, एचओडी थी कॉलेज में। और देखिए, एचओडी होने के कारण क्या होता है, सारे आजू बाजू जो लोग हैं ये इंटेलेक्चुअल लोग रहते ना, और साइंस की स्टूडेंट होने के कारण, साइंस की प्रोफेसर होने के कारण इंटेलेक्चुअल लेवल के अंदर अटक गए थे। इंटेलेक्ट ये बैरियर बन गया था, बुद्धि जो है ये रुकावट बन गई थी, क्योंकि उसी लेवल के ऊपर बातें करते थे। तो जब ये अकेले रहने का जो नौबत आई, तो शुरुआत में तो ऐसे अकेलापन बहुत सारा लगा था। और मैंने गीता का क्लास लगाया था, अनघाताई चिपलूनकर, इनके पास में गीता सीखने जाती थी एक 8-9 साल पहले। तो 2 मोबाइल होते हैं मेरे, दूसरे मोबाइल में मैंने टीचर का रिकॉर्डिंग किया था। और ये जो रिकॉर्डिंग किया था, ये यही जो टेबल है, इसी जगह पे, इसके ऊपर ये टेबल पे वो मोबाइल रखा था। बड़ी दिलचस्प कहानी है, लाइफ ट्रांसफॉर्मिंग, मेरे लिए लाइफ ट्रांसफॉर्मिंग है। और मैं बिस्तर के ऊपर सोए सोए मैं सुबह 4 बजे उठ के मैं भगवत गीता का पाठ करती थी, क्योंकि मैं जेल में जाके सत्र लेती थी, अनाथ आश्रम, आधार आश्रम, यहाँ जाके मैं सत्र लेती थी। तो भगवत गीता का श्लोक ये मैं समझने का और बोलने का प्रयास करती थी। तो 4 बजे उठ के जब मैंने वो श्लोक पढ़ रही थी, मैं दूसरे अध्याय का 14वां नंबर का श्लोक था, तो 5 मिनट में ऑनलाइन उसने वो बता दिया। पर हमारे टीचर ने 1 घंटा लिया था उसका पूरा एक्सप्लेनेशन
कौन से 24 मात्राएं होती है, ये सब बताया था। तो मैंने जस्ट सोचा वहां पे कि मुझे ये वाला श्लोक सुनना है जो हमारे टीचर ने हमें बताया था। और ये मैंने सोचा, और ये जो मोबाइल है ये ऑटोमेटिकली शुरू हो गया, अपने आप शुरू हो गया। और फ्रेंड्स, तब तक है ना, मैं भगवान में विश्वास नहीं करती थी बहुत ज्यादा। मेरी माँ बहुत ज्यादा धार्मिक है। माँ कहती थी मंदिर में जाओ, हाथ जोड़ो, हाथ जोड़ लेते थे, पर मन से नहीं आता था, अंदर से नहीं आता था। और अंदर से आने का जो कारण है वो यहाँ पे देखिए, ये मोबाइल में जब वो ऑटोमेटिकली अपने आप शुरू हो गया, वही श्लोक जो मुझे सुनना था, वो मुझे ढूंढने में भी समय लगता, वो शुरू हो गया। तो पहला विचार क्या आया? पहला विचार आया, बाप रे, यहाँ भूत है क्या? तो क्योंकि घर में तो कोई नहीं था, अकेली थी मैं। तो देखिए हमारा मन कितना नकारात्मक होता है, निगेटिवली पहले सोच लेता है। अच्छा, भगवान पे विश्वास नहीं, और खुद खुद पर मैं तब हंसी और मैंने कहा कि अरे मंजू, भगवान पे तो विश्वास नहीं और भूतों पे कैसे विश्वास है भला? और मुझे हंसी आई, और एक ही मिनट में मैं दोबारा डर वगैरह तो नहीं लगा था, पर मेरा गीता का अध्ययन शुरू हो गया था। फिर मैंने टीचर को शाम को जाके पूछा था क्लास में कि मुझे बताओ इसका कारण क्या है। तब का देखिए, ये 8-9 साल पहले की बात है, और मैं इंटेलेक्ट लेवल के ऊपर अटकी हुई थी, और मैं इंटेलेक्ट लेवल से वो समझना चाह रही थी। इसलिए मैंने उसका रीजन पूछा अनघा ताई से। तो अनघा ताई ने तो पहले सबको बुलाया, सब हुआ। मैंने बोला मुझे रीजन चाहिए। अनघा ताई बोले, अगं मंजू, अनुभव घ्यायचं, पुढे जायचं। फ्रेंड्स, ये बात मैं तब नहीं समझ पाई थी, ये बहुत इंपॉर्टेंट है। अनुभव लेना है और आगे जाना है, अटक के नहीं रहना है। जो भी हमने सुना है, समझा है, उसके परे ये पूरी दुनिया है, जो हम लोग हमारे इंटेलेक्ट से, हमारे बुद्धि से हम नहीं समझ पाएंगे। पर मैं तो उस इंटेलेक्ट के ऊपर अटकी हुई थी ना, इसलिए उसके बाद में सिर्फ ये घटना जो है, ये समझने के लिए मैंने लिटरली हंड्रेड्स नहीं, मैं थाउजेंड्स भी बोल सकती हूँ, जो भी ऐसे कोर्सेज आए ना, ये सारे कोर्सेज में करते गई। भले वो एनर्जी हीलिंग हो, एनिमल कम्युनिकेशन हो, ऑल दीज थिंग्स जो रिलेटेड होते हैं ये समझने के लिए। और फिर ऐसे अनुभव आते गए। आप सभी से भी मैं यही कहूंगी, क्योंकि मैं कभी किसी की बात नहीं मानती थी, मुझे जो अनुभव आए, अनुभव आने के कारण बदलाव होता था जीवन में। इसीलिए आपसे भी मुझे हक नहीं है आपको कहने का, इसलिए मैं आपसे सिर्फ यही कहूंगी, मेरी बात एक कान से सुनो, पर मेरी बात मैं कह रही हूँ वैसा मत करो, आपको जो लगता है वही करो। भगवान पूरी भगवत गीता पढ़ने के बाद में 18वें नंबर के अंदर 63 नंबर का श्लोक है, लास्ट अध्याय में भगवान कृष्ण क्या कहते हैं? यथेच्छसि तथा कुरु, यानी तुम्हारी जैसी इच्छा है वैसे तुम करो। पूरी भगवत गीता कह दी भगवान कृष्ण ने अर्जुन को, और फिर भी कहते हैं तुम्हारी जैसी इच्छा है वैसे तुम करो। जो भी मैंने कहा था, कहना था, वो तो मैंने कह दिया। पर नाही, छान आहे. कोणचे फळ? संत्रा आहे ना, संत्रा चांगला. अरे गोड आहे. या ठीक, तो आपकी जैसी इच्छा रहेगी वैसे आपने करना है। इसी के पहले का एक और जो श्लोक है वो हम देखते हैं, जो 18वें अध्याय के 66 नंबर का एक श्लोक है, जिसमें भगवान कहते हैं भक्ति भाव के लिए बेसिकली देखिए, भगवान कहते हैं सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, यानी सब धर्म को तू छोड़ दे और मेरे शरण में तू आ जा। फिर अहम त्वाम सर्व पापेभ्यो, सब पापों से मैं तुझे मुक्ति दे दूंगा। मोक्ष येष्यामि मा शुचः, और तुझे मैं मोक्ष भी दे दूंगा। तो अगर हम भगवान की शरण में जाते हैं, यानी भक्ति भाव में अगर हम बने रहते हैं, तो दूसरा कोई चीज करने की जरूरत नहीं है। अभी हर इंसान ने कौन सा योगी बनना है, ये
आपने स्वयं ने तय करना है। इसका एक आपको मैं छोटे छोटे थंब रूल्स और एग्जाम्पल्स कुछ है तो बता देते हैं। देखिए, कर्मयोगी जो है ये जैसे जो कोई हमारे सेना में कोई है इंसान जो भारत देश के लिए युद्ध कर रहा है और समर्पण कर रहा है, खुद के प्राणों को कर्म कर रहा है, तो वो कर्मयोगी होगा। भक्ति योगी के लिए तो मीराबाई का बहुत सबसे अच्छा उदाहरण है ही कि बस वो भगवान कृष्ण के भक्ति के अंदर बस वो विलीन थी, और वो भगवान कृष्ण के इसके अंदर विलीन थी तो जहर का प्याला भी उसने पी लिया, प्रसाद समझ के पिया, तो वो जो जहर है वो मीराबाई को मार नहीं पाया। क्यों? तो क्योंकि जो भाव है, भाव क्या था कि ये प्रसाद है, मेरे कृष्ण का प्रसाद है, और वो कृष्ण का प्रसाद जब उसने लिया है तो उसमें का जो जहर है वो उसे मार नहीं सका। तो भगवान, गॉड टेक्स केयर ऑफ यू। सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज। तो अगर हम सब छोड़ के भगवान के शरण में भी जाएंगे ना तो भगवान ये हमें अनुभूति देते हैं। तो ये अनुभव लेने की बात है, किसी के बोलने की बात नहीं है। कुछ कुछ लोग हैं, अभी जैसे स्वामी विवेकानंद है, ये देखिए चारों का कॉम्बिनेशन थे। कर्म योगी भी थे, उन्होंने कर्म किया, ज्ञान योगी भी थे, उनके समय के सबसे इंटेलिजेंट व्यक्ति वो माने जाते थे। अच्छा, उसके बाद में भक्ति योगी भी थे, काली माँ की वो पूजा आराधना करते थे, सेवा करते थे, उनके गुरु की भी तो सेवा भक्ति योगी थे। और फिर अगर आप कभी गए हो कन्याकुमारी में तो वहां पे मेडिटेशन का एक केंद्र भी है, और उन्होंने किताबें भी लिखी है ध्यान के ऊपर, और ध्यान भी करते थे, तो वो ध्यान योगी भी थे। तो बहुत बार अगर आपको आपके जीवन में चयन करना है कि आप कौन से योगी है, तो सिंपल चीज है, करके देखिए और आपको अंदर से मैसेज आ ही जाएगा कि हाँ ये मैं अच्छे से कर पा रही हूँ और ये नहीं कर पा रही हूँ। तो जो नहीं कर पाते हैं उसे छोड़ दे, जो कर पाते हैं उसे पकड़ ले। एंडिंग में देखिए, योग जो है वो, योग का मतलब क्या होता है? जुड़ना, युति मराठी में। और किसकी युति? ये जो युति है, हम सब जो आत्माएं हैं, आत्मा का परमात्मा से जुड़ना, या वो योग जो है कि जुड़ना को ही योग बोलते हैं। और सभी रास्ते जो है, भले ही हम कर्म योगी बने या भक्ति योगी या ध्यान योगी या ज्ञान योगी, तो हमें जाना तो वही है, परमात्मा के पास। जैसे अगर अभी मैं नासिक में हूँ, जैसे नासिक से अगर मुंबई जाना है तो 4 अलग अलग रास्ते से जा सकते हैं, तो रास्ते अलग अलग है ही। तो कोई भी रास्ते से अगर हम जाएंगे तो पहुंचेंगे वहीं, भगवान के पास, अगर हम योगी बनेंगे तो। नहीं तो जैसे स्वर्ग लोग है वैसे ही पाताल लोग भी है, अतल वितल रसतल, ऐसे पाताल तक के वो 7 लोका भी है। तो अच्छे कर्म करेंगे तो स्वर्ग लोग जाएंगे, और बुरे कर्म करेंगे तो पाताल लोग जाएंगे। ओके, सो अगेन एंडिंग विद दिस कि यथेच्छसी तथा कुरु, 18वें अध्याय का जो 63 नंबर का श्लोक है कि आपको जैसी इच्छा है वैसे आपने करना है। आई थिंक अभी श्लोक तो बहुत सारे हैं और बहुत कुछ सीखना भी बाकी है, पर हम लोग इंटरेक्शन आई थिंक 9:50 हो गए हैं, तो स्मिता ताई हम लोग प्रश्न और इंटरेक्शन ज्यादा ले, हमारे पास समय मुझे बता दे कितना है। अजून एक 5 मिनिटं बोलायचं असलं तरी, म्हणजे 10 पर्यंत बोलला तरी काही हरकत नाही, आणि मग आपण इंटरॅक्शन घेऊया तरी चालेल. चलेगा। चलिए, तो हमें थोड़ा समय और दिया है स्मिता दीदी ने, तो हम और समझते हैं। एक 2-3 बहुत इंपॉर्टेंट श्लोक है, तो ये हम लोग देख लेते हैं। तीसरे अध्याय में 42 नंबर का श्लोक है, और दूसरे अध्याय में 62-63, ये दोनों हम देखते हैं और इनको जोड़ते हैं। देखिए, तो बहुत लोगों का जैसे ध्यान भी अभी बहुत लोग करते हैं ना, क्या कहते हैं कि मन भटकता है, और ऐसे ही सब समस्या रहते हैं, विचार आते हैं, बैठ नहीं सकते हैं वगैरह। तो इसका देखिए क्या होता है या कैसे हमने होना चाहिए, इसका भगवान बोलते हैं दूसरे अध्याय के, हम श्लोक के जरिए समझने का थोड़ा प्रयास करेंगे।
दूसरे अध्याय के 62 नंबर के श्लोक में और 63 नंबर के श्लोक में भगवान क्या कहते हैं? ध्यायतो विषयान् पुंसां संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति। हम सभी को कोई है आप में से जिसे गुस्सा कभी नहीं आता है? ऐसा अगर कोई है तो प्लीज बताएं। तो देखिए, अभी मैं ना सेंट्रल जेल में जो सत्र लेती हूँ, तो जेल में देखिए मैं 3 साल है ना हर महीने जाती थी सत्र लेने के लिए। अभी भी है ना जो उधर के भाई बहन जब बाहर आते हैं, पत्र लिखते हैं, कहीं से तो मुझे सोशल मीडिया पे आजकल मिल जाते हैं, तो खोज लेते हैं और भेजते रहते हैं मैसेजेस। तो और अभी वो बताते हैं कि तब वो जो सत्र के अंदर जो बातें कही थी ना, ये भगवत गीता से आधारित थी। ये इससे उनके जीवन में बहुत ट्रांसफॉर्मेशन हुआ था। हमें बाहर ऐसे लगता है, जब बाहर लोगों ने सुना ना कि जेल में गए थे, तो ऐसा लगता है कि बाप रे, वहां पे तो ऐसे क्रिमिनल्स होते होंगे। और ना बाहर पीछे ऐसा प्रोटेक्शन भी रहता है, 2 पुलिस आपके साथ में आते हैं, एक जनरल, वैसी वहां पे एक प्रथा है। पर पता है एक चीज, वहां पे जो भाई बहन थे ना, इतने अच्छे थे, इतने अच्छे थे, उनके जितने अच्छे तो लोग मैंने बाहर भी नहीं देखे। फिर वो अंदर क्यों थे? फिर वो ये 2 मिनट का या जो 5 मिनट का जो क्रोध था, एंगर, इसके कारण वो अंदर थे। क्योंकि क्रोध के अंदर, अब जैसे एक रिक्शा वाला, स्कूटर वाला एक दूसरे के नाम भी नहीं जानते, आमने सामने आ गए, इसने इसको कोई गाली दी, इसने कुछ माँ बहन पे से कोई गाली दी, उसको वहां पे पत्थर दिखा, उसने उठा के सिर में रखा, वो मर गया और ये जेल में। सो नाम भी नहीं जानते और इसको मारना भी नहीं था, पर क्यों हुआ ये? गुस्सा, कंट्रोल नहीं उसके ऊपर। और उसका बेसिक कारण हमें भगवान यहाँ पे बताते हैं। बेसिक काम उसके ऊपर अगर हम काम करेंगे ना, तो आसान हो जाएगा हमें पूरा जीवन जीना। तो ये जो 62 63 नंबर का श्लोक है, उसके पहले हम एक और श्लोक देखते हैं। आई थिंक दूसरे अध्याय का ये 56 नंबर का श्लोक होना चाहिए, जिसमें भगवान कहते हैं वीतराग भय क्रोधः स्थित धीर मुनि रुच्यते। हम 62 63 पे आएंगे, पर पहले उसके लिए हम ये देख रहे हैं। तो ये शायद से 56 नंबर ही है, पर दुःखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः वीतराग भय क्रोधः स्थित धीर मुनि रुच्यते। हाँ, यही है। तो भगवान क्या कहते हैं? दुख के अंदर आपने हार नहीं माननी है, और सुख के अंदर बहुत जल्लोष भी नहीं करना है। इक्वेनिमस, समभाव में बने रहना है। और सबसे पहले क्या छोड़ना है? वीत यानी फ्रीडम फ्रॉम व्हाट? राग भय क्रोध। अब ये मराठी का राग नहीं है, ये संस्कृत का राग है, जिसका मतलब होता है अटैचमेंट। तो अटैचमेंट नहीं चाहिए। वीत राग भय क्रोध। भय इज फियर एंड क्रोध इज एंगर। तो ये 3 चीज से सबसे पहले हमने छुटकारा लेनी है, और ये छुटकारा लेंगे तभी तो योगी बनेंगे। स्थित धीर मुनि उच्यते, है ना? तभी हम स्थित धीर मुनि बनेंगे, या हम बैलेंस्ड इंसान बनेंगे। और फिर कैसे करना है? अभी लेट अस कम बैक टू दिस श्लोक नंबर 62 63 ऑफ द सेकंड अध्याय। ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु उपजायते। कि हम लोग कोई भी, हमारे इंद्रिय एक किसी विषय के ऊपर अगर चला जाता है, जैसे समझ लीजिए किसी इंसान को सिगरेट पीना पसंद है, इंद्रिय को पसंद है ना वो सिगरेट। अभी वो सिगरेट पीने की अगर वो पसंद है, इंद्रिय को वो पसंद है, और वो तृप्ति अगर उसका करेंगे इंद्रिय की, तो क्या होगा? उसका और डिजायर उत्पन्न होगी। और वो जो डिजायर है, डिजायर के कारण 2 चीज होंगे। एक, अगर वो मिला तो उसको आसक्ति होगी, और दूसरा, नहीं मिला तो गुस्सा आएगा। दोनों चीज हानिकारक है। तो यही नहीं होना चाहिए। तो भगवान क्या कहते हैं? दुखेष्वनुद्विग्न मनः सुखेषु विगत स्पृहः। और इसके पहले के श्लोक में भगवान कहते हैं
भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया परेत चेतसाम, यानी क्या कि ये जो भोग है ना, यानी इंद्रिय जो भोगते हैं, जो भी, जैसे अभी सिगरेट हो गई, हाँ, या अब गुलाब जाम पसंद है किसी को, इंद्रिय को पसंद है गुलाब जाम, तो रोज अगर वो इंसान गुलाब जाम ही गुलाब जाम खा रहा है और इंद्रिय को अगर तृप्त करने के ऊपर उसका जीवन पूरा व्यतीत कर रहा है, तो वो खुद को बहुत ज्यादा हानि कर रहा है। और आजकल मैंने देखे हैं बहुत सारे माँ बाप, माएं ज्यादातर, जो किचन में क्योंकि उनके तरफ रहता है, अपने बच्चों के इंद्रिय तृप्ति के पीछे वो लगे होते हैं। पर हमें भगवत गीता बताती है, हमें साइंस के अंदर एक्सपेरिमेंट्स हुए हैं, मैस्लोस एक्सपेरिमेंट अगर आप देखेंगे साइंटिस्ट के हुए हैं, तो उन्होंने बताया है कि जो बच्चा ये इंद्रिय तृप्तियों के पीछे जो नहीं होता है ना, जिसकी अटैचमेंट नहीं होती है, जो भोगी नहीं रहता है ना, वो आगे जाके सक्सेसफुल होता है। इनफैक्ट ये जो मैंने किताब लिखी है, द कंप्लीट स्टूडेंट, ब्रिजिंग द गैप बिटवीन कंटेम्पररी एजुकेशन एंड एंशिएंट टीचिंग्स, इसमें भगवत गीता के बहुत सारे श्लोक है, वेद में के श्लोक है और उपनिषद के कहानियों के जरिए वो समझाने का प्रयास किया है कि अप्लाई कैसे करना चाहिए जीवन में। और मेरा थीसिस ही ये था, मैंने जब मास्टर्स इन साइकोथेरेपी एंड काउंसलिंग की, तो मेरा थीसिस का विषय वाज द इफेक्ट ऑफ साइकोलॉजी ऑन स्टूडेंट्स डेवलपमेंट। और मैं बहुत सारे आदिवासी और किसान लोगों के साथ रहती हूँ। अभी एक चीज आप लोग सोचिए, हम सभी ने ये किस्से सुने हैं शहरों में रेप्स, बलात्कार का। ये बलात्कार आदिवासी लोगों में कभी नहीं होते हैं, बहुत ही रेयरली कभी कुछ सुना होगा तो, पर आदिवासियों में होता ही नहीं है। और आदिवासियों में अगर आप जाएंगे ना, तो उनके कपड़े भी ऐसे छोटे छोटे, ये तंग रहते हैं। इनफैक्ट खुले में वो लोग नहाते भी है, टॉपलेस विमेन नहाते हैं रास्ते पे, कोई देखता भी नहीं है, सेकंड लुक भी नहीं देखता है। नेचुरल तरीके से वो लोग जीवन जीते हैं। क्यों? इसका कारण देखिए, मैं अभी काफी आदिवासियों के साथ रहती हूँ, किसान भाई बहनों के साथ लेती हूँ। वो लोग एक भी सब्जी बाजार से नहीं खरीद के लाते, जो भी उनके यहाँ पे उगता है वही खाते हैं। और अगर कभी सब्जी नहीं आई ना, तो बेसन होता है, उड़द की दाल होती है, दाल होता है, ये वो खाते हैं। अभी वो बच्चों को जो करप्ट किया है, ये टीवी सिस्टम ने किया है। पिज्जा, बर्गर, पटाटा वड़ा, ये अभी उनको, उनके इंद्रियों को वो ललचा रहा है ना टीवी, और फिर वो खाने की इच्छा होती है। तो उसके ऊपर एक्चुअली तीसरे अध्याय में 6वां नंबर का श्लोक में भगवान ने ये भी कहा है कि मिथ्याचारी उच्यते, यानी अगर तेरे इंद्रिय को चटक लगी है, खाना है वो, और वो नहीं मिल रहा है, पर मन तो कर रहा है खाने का, पर शरीर नहीं कर रहा है, तो तू मिथ्याचारी बनेगा। और इसलिए देखिए ओशो ने क्या किया है, ओशो के यहाँ पे क्या है, पूरा फ्रीडम है। ओशो की थेरेपी इज फुल फ्रीडम। क्यों? क्योंकि सबसे पहले मिथ्याचारी नहीं बनना है। हमारे बहुत सारे कहानियां हैं, बट अभी आई थिंक समय कम है, हम कहानी नहीं लेते हैं, इन शॉर्ट हम ये समझ लेते हैं, और हमारा श्लोक भी कंप्लीट करेंगे हम। तो कहानी देखिए ऐसे है कि कुछ स्वामी लोग भी है, वो उनके इंद्रिय को, यानी शरीर को, जो मन को इच्छा होती है वो शरीर को नहीं देते हैं, पर मन तो वहीं रहता है। तो ये सही नहीं है, ये मिथ्याचारी कहलाएगा वो इंसान, जो तीसरे अध्याय के 6वें नंबर के श्लोक में भगवान बताते हैं। अभी कमिंग बैक टू हमारा श्लोक, कि क्रोध के बारे में अभी हम बहुत अच्छी से समझ पाएंगे ये बेस के कारण, कि जब भी हमारे जो इंद्रिय है, ये इंद्रिय की आसक्ति जब बन जाती है और वो चीज नहीं मिलती है, तो क्रोध उत्पन्न होता है। फिर क्रोधात भवति सम्मोह, क्रोध के कारण सम्मोह होता है। सम्मोहात स्मृति विभ्रमः, फिर स्मृति विभ्रम, मेमोरी लॉस हो जाता है, याद नहीं रहता है। स्मृति भ्रंशात बुद्धि नाशो, बुद्धि का विनाश हो जाता है। और बुद्धि नाशात प्रणश्यति, बुद्धि का अगर विनाश हो गया तो फिर जी के कोई फायदा ही नहीं है, मतलब ही नहीं बनता है। तो प्राण जाने जैसे ही जमा है, प्रणश्यति हो जाता है। और ये सबको अगर कंट्रोल करना है, तो कितनी सीधी सी बात हमें बताई भगवान ने, इंद्रियों के ऊपर संयम रखना है।
ये बाकी भी और श्लोक्स में से बताए हैं, जैसे हमने एक देखा और भी है श्लोक, पर सबका सारांश जो है वो यही है। और एक हम कौन सा श्लोक देखने वाले थे, मैंने 262 63 कहा था और एक कहा था, हाँ एक और श्लोक देख के हम समाप्ति करते हैं। ये एक इम्पोर्टेंट श्लोक है और आप लोगों के शायद क्वेश्चंस अगर रहते हैं तो ये श्लोक हमें बहुत लाभ देगा। तीसरे अध्याय में 42 नंबर का ये श्लोक है। भगवान कहते हैं, इंद्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेण्य परम मनः मनसस्ते परा बुद्धि यो बुद्धे परतस्तु सः। इसका क्या मतलब है? भगवान कहते हैं सबसे निचले स्तर के ऊपर शरीर है, शरीर से ऊपर क्या है? इंद्रिय है। इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियण्य परम मनः, इंद्रिय से ऊपर क्या है? ऊपर यानी सुपीरियर, उससे ज्यादा शक्तिशाली, ज्यादा पावरफुल, ये क्या है? तो मन है। मन से भी ज्यादा पावरफुल क्या है? बुद्धि है। और बुद्धि से भी पावरफुल क्या है? तो आत्मा है। और ये ना, मैं भगवत गीता के क्लासेस लेती थी ये फ्यूचर यूनिवर्सिटी के ऊपर, वहां पे तो हमारे एक पार्टिसिपेंट थे, उन्होंने ये खोजा है तरीका ये याद रखने का। तो आप में से जो नए हैं और याद रखने का जो तरीका है, ये सुभाष जी के को समर्पित उन्होंने ये बताया है। देखिए आपको याद रहेगा, शरीर, इंद्रिय, मन, बुद्धि, आत्मा, SIMBA, सिम्बा। सिम्बा याद रखिए, सिम्बा याद रखेंगे तो याद रहेगा सबसे नीचे शरीर, फिर इंद्रिय, फिर मन, फिर बुद्धि, फिर आत्मा। और समझ लीजिए ये 5 घोड़े हैं, 5 घोड़े हैं, समझ लीजिए ये 5 घोड़े जो है ये हमारे 5 इंद्रिय है। एक लगाम है, वो लगाम जो है वो मन है, हम संबोधित करेंगे उसको। यहाँ पे एक सारथी बैठा है जो ये 5 घोड़ों को चला रहे हैं, वो सारथी कौन है? बुद्धि है। और पीछे मालिक जो बैठे हैं हमारे आत्मा है। तो मन जो है ये किसको जोड़ रहे हैं? इंद्रिय को और हमारे बुद्धि को। तो जो भी स्ट्रांग रहेगा वहां पे वो मन जाएगा। अगर इंद्रिय स्ट्रांग हो जाएंगे तो वो घोड़े चले घास खाने, तो सबको जाना पड़ेगा उधर। पर अगर ये बुद्धि जो है सारथी, अगर ये शक्तिशाली बन गया और उसको पता है कि ये नहीं खाना है, तो पकड़ के रखेगा वो लगाम कसकर, यानी उसके मन को पकड़ के रखेगा और वो इंद्रिय को भटकने नहीं देगा और आपका जो जीवन है वो सार्थक हो जाएगा, वो ऊपर 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 वो ले जाएगा। और वैसे ही हमारे जो बुद्धि जो है, बुद्धि देखिए आत्मा और मन के बीच में है। और ये जो बुद्धि है हमारे बाधा भी बन सकती है, कैरियर या बैरियर। ये भी वापस सुभाष जी ने ही वो सत्र में बताया था, ये भगवत गीता एप्लीकेशन का जो मैं क्लास लेती थी। हमारी बुद्धि बैरियर भी बन सकती है। जैसे मैंने आपको बताया ना, 8 साल पहले ये मेरे लिए बैरियर बन गई थी, आगे नहीं जा पाती थी मैं। क्यों? भगवान पे विश्वास तब नहीं था। क्यों? क्योंकि इंटेलेक्ट थी ना, बुद्धि था ना, और वो बुद्धि बैरियर था, वो कैरियर नहीं था। पर जब हम लोग वो बुद्धि से और ज्यादा सूक्ष्म चीजें समझते हैं, अनुभव करते हैं, तो वही बुद्धि कैरियर बन जाती है और हमें और ऊपर जाने का मार्गदर्शन भी करती है और मार्ग हमारा प्रशस्त कर देती है। सो यस, आई थिंक विद 10-4 हो गए हैं स्मिता जी, सो हम कुछ सवाल ले या कैसे करें, बताएं। येस येस येस, खूपच छान सांगितलेलं आहे अतिशय. आणि आता एक चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे कॉमेंट की थांबूच नाही असं वाटतंय. हे अगदी खरं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, तर आपण थोड्याशा इंटरॅक्शन घेऊयात. JK नावाचं कोणीतरी हात वर केलंय, विचारा प्रश्न. मी एनर्जीचं आम्ही हे करायचो, तर मी 1 मिनिट येस एक एनर्जी सांगते. हो. तर बेसिकली आहे ना, माझे सेंट्रल जेलमध्ये पण किंवा कुठे पण हे सत्र एवढे पॉवरफुल होतात, तर त्याचं कारण असं आहे, उसका कारण ये है, अब जैसे सेंट्रल जेल में ना पहले कैदी लोग सुनने बैठते भी नहीं थे,
वो अभी खुद मेरे को बोलते हैं, हम बोलते थे कौन ये बाई आई और हमको सुना रही है, क्या सुनाएगी और क्या होगा, बोले उससे जेल में क्या होगा। फिर ना मैं उन्हें अनुभव देती थी, और ये अनुभव हम थोड़ा सा, यानी प्रत्यक्ष जब हम मिलते हैं तब तो आप और स्वयं भी अनुभव ले सकते हैं, पर हम ये मशीन से भी हम देख सकते हैं। तो अभी अगर वीडियो ऑन करें तो चलेगा स्मिता ताई? हाँ तो आप बिल्कुल बिल्कुल। तो हम ग्रुप की एनर्जीज मेजर कर लेंगे, और किस तरीके से, तो हम लोग अलग अलग डिवाइसेस से एनर्जी मेजर करते हैं, और वो इंसान खुद भी अनुभव ले सकते हैं। तो आप चुप रखिए प्रदीप जी, और सिर्फ वीडियो ही ऑन रखिए। थैंक यू। तो ये किस तरीके से काम करता है, ये एनर्जी मेजर करने का डिवाइस है, ये पिवोटेड है, यहाँ से ये अपने आप गोल गोल घूमता है। यहाँ पे ऑन ऑफ का बटन है, यहाँ पे जब हम ऑन करेंगे तो ये दोनों अपने आप ये घूमेंगे, और ये कैसे घूमेंगे उसके ऊपर वो डिसाइड होगा कितनी एनर्जी। अभी अभी हम क्या मेजर कर रहे हैं, तो इसमें देखिए हमने पॉजिटिव एनर्जी का डायस डाला है, तो हम पॉजिटिव एनर्जी मेजर कर रहे हैं। अगर ये पूरा ऐसा खुल गया सीधा लाइन में, तो दिस इज 100%। 90 डिग्री में खुला तो दिस इज 50%। 40, 30, 20, 10, इस तरीके से एनर्जी मेजर करते हैं। आप लोग देती हो, हम लोग एनर्जी मेजर करेंगे। एक मिनट में खिड़की बंद करती हूँ, हवा बहुत तेज आ रही है। अभी आप देख पाएंगे कि मैं हिला नहीं रही हूँ उसे, वो अपने आप 5 मिनट में हमें 5 सेकेंड्स में इसे रिजल्ट दे देगा। बढ़िया, देखिए ये ऑलमोस्ट 85%, 90%, 85% के बीच में एनर्जी बता रहा है। और ये जो एनर्जी है, हम लोग प्रोडक्ट्स की भी देखते हैं, इंसान लोग भगवान का नाम लेते हैं तो भी देखते हैं, और हम एक्सपेरिमेंट के लिए गाली देने के बाद भी एनर्जी हम देखते हैं। तो हम एक इंसान को बोलते हैं मजाक के लिए, चलो आप दूसरों को एक कुछ तो गाली दो और बताओ क्या है ऐसे। एनर्जी कम हो जाती है। और भगवान का देखिए, हमने गीता का जो स्वाध्याय किया है, अभी थोड़ा मनन किया है, तो इससे एनर्जी अपने आप ही बढ़ जाती है। यथेच्छसि तथा कुरु। अगर आपके कुछ सवाल है तो हम सवाल ले सकते हैं, और येस अगर आप येस, हात वर केलेत, मी नावं घेते. जे के कोणाचं नाव आहे? जे के, प्रश्न विचारा. त्याच्यानंतर आरती परब आणि रुपाली ताई. आरती ताई विचारा. आरती परब. हा, नमस्कार मॅडम. मला विचारायचं होतं, तुम्ही तो अध्याय सांगितला दुसरा, तुम्हाला जो श्लोक ऐकायचा होता, तर त्याच्यातला कितवा अध्याय आहे तो? हे श्लोक कितवा आहे दुसऱ्या अध्यायातला? अच्छा, प्लीज जरा तो सांगता का? आप का 2 मिनिट तुम्हाला ऐकायचा होता आणि तुमचा मोबाईल सुरू झाला म्हणालात ना, तो Yes. श्लोक कोणता होता? दुसऱ्या अध्यायातला होता का? हो, हा दुसऱ्या अध्याय मधला 14वा नंबरचा श्लोक आहे. अच्छा अच्छा, ओके. परस्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख दाहा आगमा परिणो अनित्या तान स्थितिक्षस्व भारत. की आम्हाला भगवान कृष्ण बघा याच्यात आपल्याला तो दाखवतो ना, की हो हो दुःख आणि सुख ऋतू सारखं आहे, येतं आणि जातं, अनित्य आहे. तर म्हणून थोडंसं धीर ठेवा, थोडं पेशन्स ठेवा, सगळं ठीक होईल. ओके, थँक्यू. मी पण भगवद्गीता वाचते मॅम, पण मला अरे खूप आवडलं तुमचं आजचं लेक्चर. माझ्या डोळ्यातून पाणी गळायला नाही. इतकं Yes. छान, आणि सुनीता ताई आम्हाला एवढं छान देतात, खरंच. थँक्यू. आरती ताई, थँक्यू या प्रतिसादाबद्दल. Thank you. रुपाली ताई विचारा. रुपाली ताई आणि मग विभावरी ताई. थँक्यू आरती ताई. आणि मी याच्या आधी एकच मिनिट, हल्ली ना बोलणारे लोक खूप असतात, ऐकणारेच लोक कमी असतात. तुम्ही सगळ्यांनी इतकं निवांत सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप आभारी.
हो हो थँक्यू मी आरती ताई. ऐकते कारण मी ओंकार पण केला ताईंचा. मुंबईवरून बोलते, मुंबई दादर. येस, थँक्यू आरतीताई. रुपालीताई विचारताय. रुपालीताई विचारा. धन्यवाद. जे के दादा थांबा 1 मिनिट. रुपालीताईंचं झाल्यावर तुम्ही बोला आता. हा हा स्मिताताई, मी जयसिंग हा बोलतोय. जयसिंग दादा बोला. हा नेहमीप्रमाणे आजचं पण खूप सुंदर लेक्चर झालं. गीतावरती नवीन पॉइंट ऑफ व्ह्यू समजला. मला एक विचारायचं होतं मॅडम. तुम्ही म्हणला मुलांना याचं एक आता टीव्ही किंवा याचं बिघडवणार आहे खरं. सध्या काइंड ऑफ इट्स मॅन्डेटरी. दिस इज वेन इट्स गेटिंग कन्वर्टेड इंटू टेम्पटेशन कन्वर्टेड इंटू ऍडिक्शन. ते म्हणजे ते कसं अवॉइड करायचं, की अवॉइड म्हणण्यापेक्षा अवॉइड नाही करू शकत. तो एक काइंड ऑफ डे टू डे आपल्या लाईफचा पार्ट झालाय. तर कसं चॅनलाइज करायचं किंवा काय काय मेजर्स असं काय तुमचं आहे का टेक्निक्स? कुठं कुठं हो नक्कीच आहे. आणि आपलं नाव सांगता मला, हे रुपाली लिहिलंय तेच आहे का? कोण? हा हो, माझं नाव जयसिंग जयसिंग. दादा आणि रुपाली असे 2 जण आहेत तिथे. येस. बरं, तर ऍक्च्युली माझं इनफॅक्ट हे मी जी पुस्तक पण जी लिहिली ना, द कम्प्लीट स्टुडंट, आणि जी मला खूपच बाय हार्ट असं आवडते, आणि एक गुरुकुल आहे, मी तिथे असोसिएटेड आहे सुद्धा, आणि मी Okay. सुद्धा सुरू आहे, त्याचंही हे चालू आहे. ऍक्च्युली आता हे जे गुरुकुल आहे, तुम्ही जर का फेसबुक वरती पण बघितलं, माझं नाव मंजुश्री राठी आहे बाय द वे. मराठी आपण बघितलंच ना, Correct. तर तुम्ही फेसबुकवर जरी बघितलं ना, तर त्याच्यामध्ये ते मी खूप सारे व्हिडिओज पण ते गुरुकुलचे टाकले आहेत मी. पहाटे 4 वाजता मुलं उठतात. 8 वर्षापासून ते मुलं असतात. तिथे टीव्ही नाही आहे, कम्प्युटर नाही आहे, मोबाईल फक्त आमच्याकडे आणि एक जे सर आहेत, म्हणजे जे गुरु आहेत, आचार्य, त्यांच्याकडे. मुलांकडे काहीच मोबाईल पण नाही. पालकांना बोलायचं असेल तर आठवड्यातनं 1 दिवस फक्त संडेला फोन करू शकतात. चुलीवरती स्वयंपाक करतात, सात्विक जीवन जगतात, कांदा नाही, लसूण नाही. आणि ह्याची गरज अशासाठी आहे बिकॉज आपली परंपरा तीच होती, आपलं जड हेच आहे. हे जेव्हा अंग्रेज इथे आलेत ना, त्यांनी ही शिक्षण प्रणाली इथे आणली, कारण की त्यांना क्रिएटिव्ह लोक नको होते. ती क्रिएटिव्हिटी मारायची होती, आणि म्हणून त्यांनी ही शिक्षण प्रणाली आणली. त्यांना गाढवं हवे होते ऍक्च्युली, जे कामं करतील त्यांनी सांगितल्यावरती. म्हणजे सॉरी टू यूज दिस वर्ड्स, पण लिटरली ते आहे असं, की त्यांना तसं केल्यामुळे ती एज्युकेशन सिस्टम आपण अजून का फॉलो करावी? आता तरी आपण इतके वर्ष आझादी मिळाल्यानंतर झालंय, तर ऍटलीस्ट आता तरी आपण आपल्या मुलांना गुरुकुलमध्ये टाकायला हवं. 8 वर्षाची मुलं झाले की तिथे, म्हणजे मी त्यांना गिरनारला मी घेऊन गेलेले. बाहेरचं पण खायचं नाही, कुठेही गेलं तरी नाही. इतकंच काय, तर ते परागभाई म्हणून जे आहे तिथे, 20 दिवस ते जर्मनीला गेले, बाहेरचं नाही खाल्लं त्यांनी. खिचडी बनवली, थेपला करून गेले. नाशिकला इथे आले होते, आम्ही गुरुकुल इथे पण सुरू करतो आहे, एक विचार आहे, तर सत्र घेतलेला. बाहेरचं नाही खायचं, कुठे काहीही झालं तरी ते नाही. ककडी टमाटर फळभाजी चालणार, पण हॉटेल नाही. कारण की बरं, एक श्लोक म्हणू का, चालेल? बरेच श्लोक राहून गेले, म्हणजे इतकं मोठं आहे ना तसं गीता. तर हे बघा, मुलांना पण करण्यासाठी आणि स्वतःलाही करण्यासाठी जसा इनपुट असेल तसाच आउटपुट होणार है ना. तर भगवान काय म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये, मला वाटतं 53 नंबरचा हा श्लोक असणार आहे. भगवान काय म्हणतात, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आणि 17व्या अध्यायामध्ये 7वा नंबरचा श्लोक आहे, ज्याच्यात भगवान काय म्हणतात, आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः. म्हणजेच काय, आहार ते तुम्ही घेतात ना, तेच सगळं काही आहे, आणि त्याच्यानीच हे तुमची त्रिविधो म्हणजे 3 गुण जे आहे ना, सात्विक, राजसिक की तामसिक, ते निर्माण होणार. आता जसं आता वास्तूमध्ये आम्ही काय बघतो, की जसं तुमच्या घराचा आकार आहे, त्या आकारवर निर्भर करणार, डिपेंड करणार, की कोणत्या प्रकारची ऊर्जा तुमच्या घरात येते. ती सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, सात्विक आहे की तामसिक आहे की राजसिक आहे.
जशी ती ऊर्जा असणार आहे तसे तुमचे गुण राहणार. आणि जसं तुमचं गुण राहणार, सात्विक गुण राहणार, तर तुमचं बिहेवियर ऑटोमॅटिकली सात्विक होणार. तामसिक राहणार तर तामसिक होणार. तसंच हे बघा, आहार तुमचं सात्विक राहिलं तर तुमचं हे पण बिहेवियर पॅटर्न पण सात्विकच राहणार आहे. आणि तेच जर का तामसिक झालं ना, तर ते हे पण तामसिक होणार आहे. अच्छा, पण आहार म्हणजे काय? आहार म्हणजे आपण जे खातो फक्त तेच नाही. आहार म्हणजे 5 इंद्रियांमधून आपण जे काही आपल्या शरीरात टाकतोय ना, म्हणजे टीव्ही बघतोय डोळ्यांनी, वाचतोय आपण, ऐकतोय काहीतरी, तर ते सगळं आहारच आहे ना. इव्हन आपण जे प्रदूषित हवा जर असेल, ती हवा पण आत जाते आपल्या स्किन मधून, आपल्या नाकातून. आणि मुख्य म्हणजे जेवण जे आपण खातो, सात्विक राहिलं तरच आउटकम सात्विक होणार. आणि ते सात्विक होण्यासाठी म्हणून आपण म्हणतो की आईच्या हाताचं खाल्लं पाहिजे. का? कारण आई ज्या भावनी ते बनवते ते सात्विकच असतात आणि त्याचा लाभ होतो. आणि म्हणूनच बघा, आता जर आपण मंदिरात प्रसाद घेतला, तोच प्रसाद आपण घरी बनवला की ती चव चांगली, तशी तेवढी चांगली येतच नाही. मंदिरातली केवढीच छान चव असते, वेगळे इन्ग्रेडियंट्स नसतात, पण भाव असतं. आणि म्हणून ते भाव खूप महत्वाचे आहेत. तर तेच सात्विकता मुलांमध्ये घातली पाहिजे. आणि आई वडिलांना तसं कडक होण्याची गरजच आहे की नाही म्हणजे नाही. टीव्ही खूप लोकांनी ठेवलंच नाहीये घरी. 8-9 वर्षाची मुलं ते चुलीवर स्वयंपाक इंडिपेंडेंटली करतात. तुम्ही व्हिडिओ बघा, तिथे आहेत. आणि करू शकतात. आधी जेव्हा त्यांचे तिथे जाऊन आई वडील राहू शकतात, पण मुलं घरी नाही येऊ शकत. 8 वर्ष आता तिथेच मुलं. कारण आपल्या वेदमध्येही असंच म्हटलंय ना की पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्या, ज्याच्यामध्ये मुलांनी खूप कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, नियंत्रण ठेवलं पाहिजे स्वतःवर, इंद्रियांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. कारण इंद्रियांवरती जर का नियंत्रण नाही राहिलं तर तो पुढे जाऊन यशस्वी नाही होणार. हा इक्वेशन सायंटिफिकली सेट आहे. आणि रिव्हर्स पण तसाच आहे. म्हणजे नियंत्रण असलं इंद्रियांवर तर पुढे जाऊन यशस्वी पण होणार. त्याचे तुम्हाला मार्कांवरती काही घेणं देणं नाहीये. उलट आहे, जे लोक टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलेले आहे ना, ते जे फेल झाले त्यांच्या हाताखाली काम करतात. येस. म्हणजे एज्युकेशन सिस्टम इज अ फेलियर. सॉरी, एज्युकेशन सिस्टम माझा खूप फेवरेट टॉपिक आहे आणि मी जरा खूप छान, खूप छान. धन्यवाद. थँक्यू ताई. जयसिंग दादांना उत्तर मिळालंय छान. जे के दादा तुम्ही बोला हॅलो. आणि मग विक्टोरी ताई. येस, मी माझं एक हे सगळं अगदी हाय लेवलला चाललंय. माझा बेसिक क्वेश्चन आहे, मी ऑफिसमध्ये काम करतो आणि माझा जो बॉस आहे तो म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे किंवा तो मला त्रास देईल असं वागतो, समजा असं धरून चाला, त्याचा मला त्रास होतोय. आणि मी किती प्रयत्न केला तर त्यासाठी काय प्रयत्न करायला लागेल, कसा प्रयत्न करायला लागेल की तो मला त्रास व्हायला नाही पाहिजे, माझ्या मनाची काळजी मी कशी घेतली पाहिजे? अच्छा, म्हणजे तुम्हाला मनाची काळजी घ्यायची आहे पण दुसरं काही नाही करायचंय ना? नाही, मला हे पण माहित नाही की तो मुद्दामून करतो का नाही, ते धरून चाला समजा असं. पण त्याचं वागणं मला काय म्हणतात त्याला, त्रास म्हणजे त्याचं त्रासदायक वाटते. हा टॉर्चरिंग किंवा आपण इरिटेट म्हणू शकतो त्याला, असं वाटतं मला. नाही, तर बऱ्याच जणांना वाटतं असं. सॉरी, मी जरा प्रॅक्टिकल प्रश्न विचारला. नॉट एट ऑल. हे प्रॅक्टिकल म्हणजे हे बघा, प्रश्न हे पडलेच पाहिजे. इनफॅक्ट आत्ताच आम्ही ते meholisticcenter.com ही वेबसाईट आहे, त्याच्यावरती ब्लॉग्स पण लिहितो. आणि मागच्या आठवड्यातच ब्लॉगवरती लिहिला होता की हे प्रश्न पडणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून तुम्ही सॉरी नका म्हणू, मीच तुम्हाला थँक्यू म्हणते प्रश्न विचारल्याबद्दल. चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. त्याचे मी वेगवेगळी तुम्हाला अँगलनी वेगवेगळं सांगतेय. हे बघा, एकच गोष्ट बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा वेगळा वेगळा राहणार. आणि ते कशावरती अवलंबून राहणार? त्या माणसाचं स्टेट ऑफ कॉन्शियसनेस काय आहे त्याच्यावरती अवलंबून राहणार की तो त्या गोष्टीकडे कसं बघतो आहे. तर आता मला तुमचं स्टेट ऑफ कॉन्शियसनेस माहिती नाही, तर तुम्हाला याच्यातलं जे सुटेबल वाटतंय ते तुम्ही घ्या, नाही वाटत ते तुम्ही सोडून द्या. तर हे आता माझं सांगते मी. मला कॉलेजमध्ये एक 3 वर्ष थोडासा नकोसं वाटत होतं
की कोणी असं मुद्दामून त्रास तर देतच नव्हता आणि मी एचओडी पण होते, पण जे काही थोडं प्रेशर होतं आणि जे जरा सिच्युएशन अशी होती की आय वॉज नॉट एन्जॉईंग दॅट. मी 1-2 वर्ष झाले असंच मी म्हणायचे, यार सोडायचंय सोडायचंय सोडायचंय. आणि एक माझा तो मित्र, एक तो योगी म्हणून एक मित्र आहे, तो एकटा 2 वर्ष एकटा सायकलवर फिरून आला 48 कंट्रीज मध्ये. काही ठरवलं नव्हतं, जाऊन आला. तर त्यांनी मला सांगितलं, तू सोडत का नाहीये? मी म्हंटल की अरे, असं मग मी कॅल्क्युलेट केलं की आपण का करतोय नोकरी? मग पैशाचं आधी असतं ना, पैसे, एक आपलं एक माइंडमध्ये काय असतं, बाबा पैसे लागतात. मग बरं पैशाचं सगळं कॅल्क्युलेशन केलं की बाबा ठीक आहे, पैशासाठी मरेपर्यंत काही इतके जेवढे आहे तेवढं चाललं तरी ओके, ठीक आहे, फायनान्शियल इंडिपेंडंट आहे. आणि मी पुढच्या महिन्यात सोडून टाकली नोकरी. सर, हे प्रत्येकाला शक्य होतं असं नाहीये. मी आता एकटी राहते आणि तशी जबाबदाऱ्या नाही आहे, त्याच्यामुळे मी सोडू शकले असं पण आहे. दुसरी परिस्थिती आहे, आपल्याला त्रास होऊ द्यायचा नाही आहे. तर एक आहे ना, हे जे मी कोर्सेस वेगळे वेगळे करत होते त्याच्यामध्ये एक तो जॅपनीज टीचर आहे, जो हे शिकवतो की तुम्ही काय केन नाव आहे त्यांचा, सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आणि पैसे कसे कमवायचे हे तो शिकवतो. तर तो माहिती काय सांगतो, 20,000 रुपये देऊन तुम्ही तो ट्युटोरियल्स तुम्ही घेऊ शकतात. माइंड व्हॅली म्हणून एक आहे, खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती हा कोर्स आहे अवेलेबल. तर त्यांनी हे सांगितलंय की समजा आता हे तुमचे पैसे आहे, तुम्ही जेव्हा पैसे देतात कोणाला ना, तर ते भाव आणा, कृतज्ञता आणा, त्याला थँक्यू म्हणा. आणि जेव्हा जातायत तेव्हा पण आणि जेव्हा येतायत तेव्हा पण त्याला थँक्यू म्हणा. आपलं तो भाव बदलला ना की सगळ्या गोष्टी बदलणार. आणि तुमचं जे उत्तर आहे ते कदाचित तुम्हाला याच्यात मिळेल. मी ही एक खरी घटना सांगते. जेलमध्ये हे एक कैदी होते आणि त्याचं मला तारीख पण अशासाठी लक्षात आहे कारण एका महिन्यानी हे लागलं होतं, कोरोनाचा बंद झाला होता. मार्च 2020 मधला, फेब्रुवारी 2020 ची गोष्ट आहे. तर त्या कैदींनी मला विचारलं की सत्र झाल्यानंतर की दीदी, मुझे तो जिंदा ही नहीं रहना है, मुझे तो बस अभी प्राण दे देना है, क्योंकि मेरे ऊपर झूठा आरोप लगाया, मुझे जेल में दिया और इतना गंदा आरोप लगाया, बलात्कारचा आरोप लावलेला जो कि खोटा होता. तो बोले मैं स्कूल में टीचर था, अभी मैं जाऊंगा तो मुझे नौकरी नहीं मिलेगी, इज्जत नहीं मिलेगी, तो ऐसा जीवन जी के क्या फायदा है, तो बस मुझे तो मरना है. मी त्याला एकच गोष्ट सांगितली की ज्या कोणी व्यक्तीने तुझ्यावर खोटा आरोप लावला आहे आणि तुला ते जे मनात राग द्वेष आहे ना, क्रोध आहे ना, तर मे बी मागच्या जन्मीचं काहीतरी देणं घेणं बाकी असेल. तर तू मनाने त्या व्यक्तीला फक्त इथून सॉरी म्हण. पत्र पण पाठवू शकत नाही, पण फक्त तिथल्या तिथे तू सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, आय थँक यू. हे होपोनोपोनोचे 4 सेंटेन्सेस आहे. हे 4 सेंटेन्सेस तुम्ही म्हणून बघा, तुम्ही पण करून बघा. त्यांनी ते म्हटलं, त्याच्या पुढच्या महिन्यात मी गेले तर त्यांनी मला एक पत्र दिला आणि तो पत्र त्यांना 8व्या दिवशी आला होता आणि ते त्यांनी सांगितलं की ती जी व्यक्ती आहे जिने खोटा आरोप लावला होता तिचा पत्र होता, माझ्याकडे अजून पण आहे, मी वेबसाईट वरती पण टाकलं आहे. तिनी लेटर लिहिला त्यांना की फूफाजी, मैंने गलती से ये गलत काम किया, बुआ के बोलने से किया, मुझे धमकी दी गई थी, पर अभी मैं आके सच्चा बयान देने के लिए तैयार हूँ. म्हणायचं काय, थोडक्यात याचं बेस काय आहे, आपली ऊर्जा बदलली की आपल्या जीवनात येणारे प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्या ऊर्जेची असते. रेडिओ जसं असतं ना, आपण 98.3 लावलं तर त्याच फ्रिक्वेन्सीचं म्युझिक येणार ना त्याच्यात. तसंच आपण आपल्या आतमधली फ्रिक्वेन्सी बदलून टाकायची. ते कसं बदलता येतं? विचारांनी आणि भावनी. ते बदललं की तुमच्या आयुष्यात येणारे व्यक्ती, वस्तू, परिस्थिती तसेच असणार आहे दादा. सो आय होप दिस गिव्स यू द येस. थँक्यू. खूप चांगलं. थँक्स. मस्त. विभावरी ताई, विचारा प्रश्न. हॅलो. येस ताई, नमस्कार. खूपच छान. तुम्ही तुमची जी ओघवती आणि अतिशय गोड मधाळवाणी आहे ना, त्यामुळे खरंच असं वाटतंय की हे थांबूच नये. मीही गीतेचा थोडाफार अभ्यास करतेय, पण इतकं छान इलॉबरेट तुम्ही आता जे सिम्बा सांगितलं, त्याच्या आधी भगवान सांगितलं, फारच आवडलंय मला. ते थोडंसं फक्त ना आपल्या
6व्या अध्यायामध्ये युक्ताहाराबद्दल सांगितलेलं आहे ना, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टासु कर्मसु आणि युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. थोडस त्याच्याबद्दल सांगाल, कारण आता तुम्ही ते यथा अन्नम तथा मन्नम उत्तर दिलं, ते मला ते आधी विचारायचं होतं पण ते उत्तर मिळालं. खूप छान. तर हा 6व्या अध्याय मधला 17वा नंबरचा श्लोक आहे. युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. तर तुम्ही जो आहार म्हणजे जे आता आपण बोललो ना की सात्विक आहार खाल्लं पाहिजे, कारण जसं इनपुट असणार आहे ना तसंच आउटपुट होणार आहे. म्हणून आणि युक्त म्हणजे काय, आता आहार तुम्ही खायचं म्हणजे जे काही तुम्ही खातात किंवा इंद्रियांनी आतमध्ये घेतात. आता तसं आहार म्हटलं तर ते कमी पण नको आणि जास्ती पण नको, ते युक्त पाहिजे म्हणजे अप्रोप्रिएट पाहिजे. आणि मग कसं आहार ते खूप मोठा टॉपिक होईल फूड वरती. मग युक्त विहार पण पाहिजे. म्हणजेच काय, हे बघा आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा छान वाटतं ना, शांत वाटतं, आनंदित वाटतं, प्रसन्न वाटतं. तेच जर का दुसऱ्या कोणाच्या घरी भांडण असेल, क्लेश असेल, तर तिथे आपल्यालाच अनइझी होतं. कुठे कुठे बघा व्हायब्रेशन जाणवतात, डिस्टर्ब होतं असं. तर आपलं विहार पण तसं युक्त पाहिजे, कारण त्याचा प्रभाव आपल्यावरती होत असतो. म्हणजे वास्तूमध्ये हल्ली वास्तूमध्ये गेल्या गेल्या सेन्स होतो की ही वास्तू अप्रोप्रिएट नाही आहे. आपण थोडंसं अवेअरनेस मध्ये आलो ना की सगळ्यांना तो सेन्स होतो की नाही इथे नाही चांगलं वाटत आहे. कोणी व्यक्ती पण बघा कधी आला ना की त्याची ऑरा चांगली असेल की छान वाटतं, पण नसेल चांगली की तसंच तुम्हाला नकोसं वाटतं. असं युक्ताहार युक्त विहार. मग युक्त झोप पण युक्त पाहिजे. आता खूप लोक म्हणतात की कमी झोपतात, खूप लोक म्हणतात जास्ती झोपतात. दोन्ही चुकीचं आहे. तुम्ही ते युक्त केलं पाहिजे आणि तेव्हाच हे तुम्ही स्थितधीर मुनी किंवा ते योगी होणार, हे याच्यामध्ये आहे, हे जाणार. येस, थँक्यू दीदी, थँक्यू. ह्याच्यानंतर किशोरीताई बोला, किशोरीताई देशमुख आणि मग डॉक्टर अर्चना. येस, माईक चालू करा किशोरीताई, माईक नाही चालू केलात तुम्ही, म्यूट वर आहात. येस, आता झाला. जमला. धन्यवाद ताई, स्मिता ताईंना पण धन्यवाद. ताई आपल्यालाही खूप धन्यवाद. आता फक्त असं झालं काही कारणास्तव न मला सेशन उशिरा जॉईन करावं लागतं, तर ठीक आहे, ते नंतर तर बघता येईलच मला. पण जे काही मी 9:30 पासून जॉईन झाले तर सगळंच तर खूप छान आहे. मला एक एवढं विचारायचं होतं की गीता अशी प्रत्येक श्लोक समजावून मिळेल का? तुम्ही असं काही क्लासेस वगैरे घेता का? मला ती समजून घ्यायची लाईन टू लाईन नीट, आणि ती आताच्या काळात कशी अप्लिकेबल होईल. कारण काय होतं की जरी आता माझा मुलगा मोठा झाला आहे ते, पण आपल्या अवतीभोवती बरीच मुलं असतात किंवा आता जसं माझ्याकडे काम करणाऱ्या बाया, त्यांना सुद्धा आवडतं. मी हे सगळं ऐकलेलं त्यांना सांगत असते, त्यांना छान वाटतं. तर माझं म्हणणं असं की आपण शिकलो तर आपण अनेकांना त्याचा थोडासा हे देऊ शकतो. तर असं तुम्ही शिकवता का? हा, धन्यवाद ताई. ताई हे मालपानी आहे ना, त्यांचं ऑनलाईन गीता क्लासेस आहे, ते खूप छान आहे. तर तुम्हाला जर का लाईन वाईज श्लोक वाईज शिकायचं असेल तर ते ऑनलाईन. म्हणजे मला त्याचा अर्थ समजून आणि आताच्या काळात त्याचं कसं तसं इंटरप्रिटेशन करून तसं हवंय. कारण आपल्या मुलांशी आपण डिस्कशन करतो तेव्हा त्यांना त्यांच्या भाषेत सांगावं लागतं आपल्याला. हा, तर बेसिकली मी ऍप्लिकेशन वर घेते की गीता ऍप्लिकेशन साठी जे लोकांना, तर त्या श्लोकच्या माध्यमातून कसं समजायचं आणि मग ते जीवनात कसं उतरवायचं त्याच्यावरती माझे फोकस असतात. आणि एक येत्या महिन्यात होणार आहे सुरू भगवद्गीता ऍप्लिकेशन पण, आणि एक 21 डेज हॉलिस्टिक लाईफ असतो. आणि दर गुरुवारी ज्ञानगंगा हा एक सत्र असतो आपला, फ्री सत्र आहे, जो की संध्याकाळी 8 वाजता असतो. आणि रोज सकाळी ध्यान आहे ते सांगितलं, सकाळ संध्याकाळ ध्यान असतं, योगासन प्राणायाम, आणि गुरुवार टू गुरुवार ही ज्ञानगंगा असते. त्याच्यामध्ये विषय वेगळे वेगळे राहतात, कधी एस्ट्रॉलॉजी, कधी वास्तू, असं जे आयुर्वेद, फूड, गीता. तर तेच की आपल्याला आपण जे शिकतोय हे आपल्याला तर हवंच आहे, पण जी आता मुलं त्यांना कामाच्या व्यापातून वेळ मिळत नाही,
मग जेव्हा सोबत गप्पा करतो तेव्हा हे विषय घेऊन बोललो तर त्यांच्यापर्यंत ते आपोआप पोहोचतं मग. आणि आवडतं मुलांना. मी नेहमी डिस्कस करत असते ना, मला जे चांगलं मिळालं ते मी पहिले मुलांना सांगते. ते मुलांना तर ते आवडतं आणि गरजच आहे याची. त्यांच्याजवळ तेवढा वेळ नाही, त्यांची काम आहे, ते ठीक आहे, तर गप्पा करायला बसलं तेव्हा ह्या विषयावर बोलूया असं असतं. तर म्हणून त्या मी दीदींचा नंबर नेहमीप्रमाणे रेकॉर्डिंग उद्या जेव्हा शेअर करेन ग्रुपवर हो, तेव्हा ठीक आहे, दीदींचा ठीक आहे. नंबर मी कळवेन आणि त्यांची हो. साईट पण आहे, तर ती पण आपण त्याच्या खाली हो. रेकॉर्डिंगच्या तिथे हो. ठेवूया. तर तुम्ही हो. दीदींनी सांगितलं तसं पुढच्या महिन्यात त्या चालू करणार आहे, तर नक्की तुम्ही जॉईन करू हो. शकता. आणि दीदी ते होलिस्टिकचं पण काहीतरी आहे ना तुमचं? हो. होलिस्टिक हा, तर ते काय रेकी वगैरे का? नाही, रेकी नाहीये. होलिस्टिक खूप 14-15 वेगवेगळे उपक्रम आहेत ठीक ताईंचे. आहे, काही हरकत नाही. मी फोन नंबर घेऊन तुमच्याशी बोलून घेईल. Yes. कुठल्या वेळेत बोलायचं तेवढं सांगून द्याल. नाही, व्हॉट्सअप करा. मी फोनवर नाही बोलत, पण तुम्ही व्हॉट्सअप पण करा आणि चालेल. वेबसाईट तुम्हाला तिथे दिसेल. चालेल, मी होलिस्टिक हो हो हो, धन्यवाद. आणि स्मिता ताईंना धन्यवाद. आम्हाला जे जे पाहिजे ते त्यांना कसं काय आपोआप कळतं आणि त्या आम्हाला आमच्या समोर आणून देतात हे सगळं, ते तर खरंच विशेषच आहे. म्हणजे स्मिता ताई अंतर्ज्ञानी आहेत बाबा, त्यांना सगळं कळतं आम्हाला काय हवंय ते. आज मला सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्यामुळे मला छान वाटत आहे. नाही ताई, हे मी खरं बोलते, खरंच बोलते हे. आणि मला खूप गरज आहे. मला एकच आशीर्वाद द्या की ह्या 1 महिन्यात माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे. मी जरा डिसिप्लिन व्हायला हवी. तुम्ही व्हायला लागलाच आहे. परवापासून प्रश्न विचारताय त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलेलं आहे. सो डोंट वरी. याच्यानंतर खूप छान. डॉक्टर अर्चना चौगुले बोला. नमस्कार ताई. सगळ्यात आधी खरंच खूप खूप धन्यवाद. म्हणजे खरंच खूप छानच झालं सत्र. खूपच छान, म्हणजे शब्द नाही. स्मिता ताईंना पण खूप कृतज्ञता. तर मला विचारायचं आहे, आपलं गुरुकुल कुठे आहे? म्हणजे आम्ही प्रयत्न करतोय. इव्हन आमच्या घरी टीव्ही नाहीये. आम्ही प्रयत्न करतोय मुलांसाठी काही करण्याचा. आणि ह्या शिक्षण प्रणालीबद्दल आम्हालाही अनास्था आहे. तर गुरुकुल बद्दल थोडी माहिती आणि कुठे संपर्क करायचा समजलं तर फार बरं होईल. हे राजकोटमध्ये गुरुकुल आहे. श्रेयस्कर विद्यातीर्थ. हे तुम्ही ऑनलाईन पण बघू शकतात. आणि तुम्ही मला व्हॉट्सअप पण केलं तर मी ते पाठवून देईन त्याचे डिटेल्स अजून. आणि नाशिकमध्ये तर अजून वेळ लागेल. जेव्हा होईल तेव्हा होईल. देवाची इच्छा. जेव्हा देव करवेल तेव्हा. आपण फक्त माध्यम आहोत. असं आहे. तुमचे सगळ्यांचे शुभेच्छा असले की ते अजून लवकर होईल. ते लवकरच होणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही राजकोटची माहिती दीदी तुम्हाला देतील. ओके अर्चना ताई? हो, मी त्यांना करेन संपर्क तसा. आता शेवटचे 3 हात वर आहेत, ते करून आपण थांबूया, कारण ऑलरेडी 10:30 झालेत. नंदिनी देव. नंदिनी ताई बोला. माईक चालू करा नंदिनी ताई. माईक चालू करा. झाला. इंट्रोडक्शन खूप छान झालं. खूप चांगली माहिती मिळाली आणि खरंच त्यांचा चेहरा जो आहे ना, तो इतका सात्विक आहे. त्या चेहऱ्याकडे बघूनच खूप सारं तुमचं टेन्शन दूर होतं. अगदी म्हणजे योगी कसा असावा, तर त्या काही न बोलता त्यांचा चेहरा जरी बघितला तरी त्याच्यातून कळतं. तसंच मागे मी स्मिताताई तुम्हालाही म्हटलं होतं, तुम्ही ज्यावेळेला सेशनमध्ये म्हणता आता श्वास घ्या, त्यावेळेला आम्ही घेतो. तुम्ही म्हणेपर्यंत नाही घेणार. तुम्ही श्वास सोडा म्हटलं की सोडतो. तो तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ना, तेच इतकं इफेक्टिव्ह आहे ना, की त्या निमित्ताने ना सगळी लोक, नाहीतर एकटा एवढं स्ट्रिक्टली फॉलो केलं जात नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला खरंच धन्यवाद दोघी नाही. आणि माझा नमस्कार. नंदिनी ताईंनी अगदी छान निरीक्षण केलंय. म्हणजे मी तेच, म्हणजे एक ताईंच्या चेहऱ्यावरनं आपण म्हणतो ना की तो ऑरा दिसतो. म्हणजे जेवढं आपण सात्विक असतो
तेवढं ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. आणि दुसरं म्हणजे आवाजाबद्दल पण इथे 2-3 चॅटबॉक्स मध्ये आपण ऐकलेलं की आवाजामध्ये ती म्युझिकल क्वालिटी किंवा ऐकत राहावं असं जे वाटतं, तर मला वाटतं ते त्यांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करून हे सगळं कमावलेलं आहे. तर म्हणजे हे जितं जागतं उदाहरण आहे की असं आपली लाईफस्टाईल बदलून किंवा ते सगळं सांभाळून आपल्याला करता येतं ह्याच्यापर्यंत. आणि हॅट्स ऑफ टू दीदी. मला वाटतं याच्याबद्दल काही बोलायचंय का? येस येस नंदिनी ताई, खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही हे बोलत असताना ना एक डोक्यात विचार आला, आणि याचं सिक्रेट सांगू का तुम्हाला? हो, नक्कीच नक्कीच. तू जेवढं बोलाल तेवढं मी ऐकायला तयार आहे. रादर तुम्ही बोला, मी ऐकण्याचंच काम करेन. धन्यवाद. हल्ली ऐकायलाच लोक मिळत नाही हो. बरं, चला याचं सिक्रेट सांगते तुम्हाला. 2 गोष्टी सांगते. एक तर हे बघा, जेव्हा आपण गीता वाचतो ना, गीता वाचलं की आपण भगवान कृष्णच्या ऊर्जेशी आपण कनेक्ट होतो, आपण जुडतो त्या ऊर्जेशी. आणि त्या ऊर्जेशी जुडलं की मग कोई बाल नाही बाका कर सकता. असं जे म्हणतात ना, की मग काय कोणी काय करू शकत नाही. आणि मग त्याच्यात सगळंच येतं. दुसरं, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट देऊ इच्छिते. प्रत्येक समस्याचा हल हे मी माझ्या आयुष्यात करायचे, आणि आता तर म्हणजे ऑफकोर्स एनर्जी हिलिंग वगैरेही करतो. कितींदा रस्त्यावरती गाडी वगैरे बंद होतात, एनर्जी देतो, चालू होऊन जाते. माझा प्रिंटर कितींदा बंद होतो, एनर्जी देतो, चालू होऊन जाते. तसं बघा, आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचंय, जसं आता गीता घ्यायची, कोणतीही गीता घ्या, मी असं काही म्हणत नाहीये हीच घ्या. गीतावरती लेफ्ट हँड खालती, डावा हात खालती, त्याच्यावर भगवद्गीता ठेवा, उजवा हात वरती ठेवा असा. आणि तुमचं जे काही समस्या आहे ते समस्या सांगा इथे. कृष्णाशी बोला की असं असं मला समस्या आहे, तर मी काय करू? समस्या असेल तेव्हा. कारण गीता हे काय आहे, युद्धभूमीवर सांगितलेलंच आहे ना, प्रत्येक समस्यावरती हल आहे. तसं सांगा. डोळे म्हणजे न बघता, असं विचार न, दुसरं काहीही न विचार करता किंवा काही हे न करता उघडा. जो पान उघडेल, जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल. करून बघा आणि मला कळवा. नक्की. सुंदर. सुंदर, प्रश्नच नाही. आणि मी ना हे करून ठेवलेलं आहे, हे दिसतंय का छोटं? हो, खुणा. 1, 2, 3, 4, 5, 6 असे चॅप्टर्स लिहून ठेवले आहेत. हो हो हो. डायरेक्टली त्या चॅप्टर वरती असं आता उघडलं 8 नंबरचं असं. असं. आणि आपले ते हे आहे, बाकीचं न्यूजपेपर नका वाचू. माझ्याकडे 10 वर्ष झाले न्यूजपेपर येत नाहीच, टीव्ही तर नाहीच आहे, घरातच नाहीये. हे मे बी शेणाने सारवलेलं आहे. दुकानात तर मी फरशी पण उकडून काढले, सगळं शेणाने सारवलंय. आणि 8 वर्ष झाले मी टॅबलेट, कोणतं औषध नाही खाल्लं आहे. टूथपेस्ट, सोप, शॅम्पू नाही वापरलंय. असं म्हटलं की लोक माझ्या दाताकडे बघतात. एक प्रश्न विचारू का? तुमचं वय किती आहे? मी 16 वर्षाची आहे. वा. छान. एक प्रश्न विचारायचा आहे. प्राची सप्रे, प्राचीताई विचारा. सुरेंद्राताई, तुम्हाला पण विचारायचंय का काही? नाही ना? प्राचीताई विचारा. हो, नमस्कार स्मिताताई. हो. आणि नमस्कार. मी जरा सॉरी म्हणते, मला जरा लेट जॉईन केलं, मी वेळेत नाही करता आलं. पण मला खूप काय म्हणतात तसं उद्बोधक वाटलं माझ्या ह्याच्यावरती. तुम्ही मगाशी कोणाला तरी एका ते उत्तर दिलं होतं की ते सॉरी म्हणा किंवा असं काही. मला असं काय काय बऱ्याच वेळेला होतं, जवळजवळ 15-20 वर्षापूर्वी घडलेली काही घटना असेल तर ती आठवत राहते आणि ती त्रासदायक असते. म्हणजे ते मला सगळं ती डिटेल्स त्याचं आठवतं. आणि मग एक साधारणतः अर्धा 1 तास जातो. हे रोजच होतं असं नव्हे, पण बऱ्याच वेळेला असं कुठं नाही कुठं तरी आठवत राहतं. हे मला ते खरं नकोय हे मलाही कळतं. कारण हा भगवद्गीता मला अर्थ सगळा नाही माहिती, पण मी ते गीता परिवारचं संपूर्ण सगळ्या लेवल केल्यात म्हणजे वाचून. पण मला पूर्ण अर्थ सगळ्या श्लोकांचा नाही माहितीये.
पण मला आता वाटलं की तुमच्या ह्याच्यातनं मला त्याचं उत्तर मिळेल, कारण मला हा बऱ्याच वेळेला प्रश्न भेडसावतो. भगवान कृष्ण आहे ना, आपण श्लोकच्या माध्यमातूनच बघूया का? हा चालेल. तर 6व्या अध्यायामध्ये 26 नंबरचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये भगवान, आता हे ध्यानसाठी पण लागू करता येतं. आणि एकच मिनिट, मला जरा खिडकी बंद करू, खूपच वारं सुटलंय. तर 6व्या अध्यायामध्ये 26 नंबरचा श्लोक आहे, तर ज्याच्यामध्ये आता मी नुसतं डायरेक्टली अर्थ सांगते. जेव्हा जेव्हा तुमचं मन भटकतं, म्हणजे कृष्ण भगवान सांगतात, जेव्हा जेव्हा तुमचं मन भटकतं तेव्हा तेव्हा त्याला पकडून आणायचं आणि परत जागेवरती त्याला लावायचं. आणि हे बघा, आपण हे जे उदाहरण बघितलं की इंद्रियांचा मालिक कोण आहे, तर मन. मनचा मालिक कोण आहे, त्याच्याहून सुपिरियर कोण आहे, परे कोण आहे, तर बुद्धी. आणि बुद्धीहून परे कोण आहे, आत्मा. आत्माला आपण डायरेक्टली काही करू शकत नाही, पण बुद्धीला करू शकतो. आणि बुद्धीसाठी बरं श्लोकच आठवत होतं मला. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. म्हणजे काय, की तुम्हाला सिद्धी कोणतीही गोष्टीची प्राप्त करायची असेल, तुम्हाला तरक्की करायची असेल, तर तुम्हाला निष्ठा ज्ञानस्य या परा, तुम्हाला ज्ञान अर्जित करावं लागेल. आणि जेव्हा तुम्हाला ज्ञान अर्जित होईल तेव्हा तुम्हाला डिस्क्रिमिनेशन पॉवर मिळेल, म्हणजे बरोबर काय चुकीचं काय हे कळेल, विवेक बुद्धी येईल. आणि विवेक बुद्धीनी जे आपल्यासाठी चांगलं नाहीये ते आपण शेजारी ठेवू शकणार आणि कंटिन्यू ते प्रयत्न करत राहायचं आहे, जे आता आपण 6व्या अध्यायाचा 26 नंबरचा जो श्लोक बघितला, तर तो आपण कंटिन्युअसली हे करत राहिलो की यथा यथा निश्चयती मनश्चंचल अस्थिरम. मन आपलं चंचलच आहे, अस्थिरच आहे, तो जातच राहणार आहे इकडे तिकडे. पण तेव्हा तेव्हा ततस्ततो नियमतैव, तेव्हा तेव्हा त्याला परत पकडून आणायचं आहे. आत्मन्ये वशम नयेत, त्याला वश मध्ये करायचं आहे. कसं वश मध्ये करणार? आता जसं आता ते दादाने विचारलं की माझे बॉस आहे, तर ते बॉसनी काही सांगितलं, तर समजा बॉस खूप रागावलेला आहे आणि यांची काही चूक नाही, पण त्यांनी यांना ओरडलं, तर तो परत बॉसला ओरडू शकणार का? नाही. एखाद्या वेळेस घरी येऊन मुलांना किंवा बायकोला ओरडणार, पण बॉसला तर नाही ओळखू शकणार ना. तसं शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा, तर बुद्धी हा सगळ्यात मोठा मालिक आहे ना या सगळ्यांचा. तर बुद्धी जर का तुम्ही स्ट्रॉंग केली, म्हणजे प्रॉपर नॉलेज जे आहे ते तुम्ही घेतलं आणि श्लोकचा अर्थ समजून घ्या, तर ते अप्लाय करता येईल. नुसतं आपण वाचलं तर आपण अप्लाय कसं करणार? कारण अर्थ अप्लाय नाही होणार. आणि ते जर आपण केलं तर आपण मनला कंट्रोल मध्ये ठेवू शकणार, कारण बुद्धी बॉस आहे, बॉसचं ऐकावंच लागतं. 2 नियम आहेत बॉस. एक नियम आहे की द बॉस इज ऑलवेज राईट, बॉस नेहमीच बरोबर असतो. आणि दुसरा नियम आहे, इफ द बॉस इज रॉंग, सी रूल नंबर 1. म्हणजे द बॉस इज राईट. मग तुमच्या बुद्धीने जर मनाला सांगितलं तर तो मन करेलच. आणि परत हे बघा 6व्या अध्यायामध्ये 5व्या नंबरचा श्लोक मध्ये भगवान काय म्हणतात, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनो. तुमचं मन तुमचा सगळ्यात मोठा बंधू पण आहे, म्हणजे मित्र पण आहे, आणि रिपू पण आहे, म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू पण तुमचा मन होऊ शकतो. पण स्वतःचा जर उद्धार करायचा असेल तर मनाला मित्र बनवा. आणि मित्र बनवलं म्हणजे काय, म्हणजेच बुद्धीच्या काबूमध्ये ते मन राहणार. सिंपल आहे. या गोष्टी समजल्या ना, आणि जेव्हा विचार येतात ना तेव्हा हे करत राहायचं. प्रयत्नांती परमेश्वर, परमेश्वर खरंच म्हणजे असं मिळतो की कारण बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे काय घटना घडून गेली, म्हणजे निर्णय सुद्धा मी अरे त्यावेळेला असा निर्णय मी का घेतला, दुसरा विचार मी का नाही केला, हे मला नंतर सुचत जातं. मग त्याचा काही उपयोग नसतो, पण ते डोक्यात फिरत राहतं की अरे नाही मला चुकलं ते. 6व्या अध्यायाचा 26 नंबरचा श्लोक आहे, पुढे सगळ्या ठिकाणी लिहून ठेवा. ते हल्ली ते टिकॉन पेपर मिळतात, ते मग वाचायचं आणि मग ते आत्मसात करून अप्लाय करत राहायचं, परत 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 करत राहायचं. येस. ओके.
धन्यवाद. स्मिताताई तुम्हालाही धन्यवाद. तुम्ही आम्हाला हे सगळं छान छान सगळी माहिती आम्हाला मिळते. आज जरा माझा उशीर झाला, पण तुमच्या काही याच्यामुळे हरकत मला नाही. रेकॉर्डिंग उद्या परत बुडलेलं नक्की ऐका. मला वाटतं आता हात कोणाचे वर नाहीयेत आणि ऑलरेडी 11:15 वाजलेले आहेत. तर आपण थांबूया. पुन्हा एकदा मंजुश्री दीदींचे खूप आभार मानते. अतिशय शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी होकार दिला आणि एक खूप म्हणजे त्यांची तयारी आणि त्या गीता जगतायत असं मला वाटतं. आणि त्याशिवाय इतक्या सहजपणे पटपट श्लोकांचा संदर्भ कोणी सांगू शकेल असं मला वाटत नाही. आणि म्हणजे मला जे अपेक्षित होतं की त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही कसं करा, तर मला वाटतं प्रत्येक प्रश्नाला संदर्भ देऊन त्यांनी ते छान उदाहरणासहित समजावून सांगितल्यामुळे ज्यांनी गीतेचा अभ्यास केला नसेल त्यांना पण आता म्हणजे घरात ठेवलेल्या गीता उघडून आता तुम्ही वाचायला आणि ते समजून घ्यायला आणि प्रत्यक्षात आणायला सुरुवात कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. उद्या रेकॉर्डिंग बरोबर ताईंचे नंबर मी शेअर करेन. जरूर त्यांचा लाभ घ्या आणि आपण शेवटची क्लोजिंग प्रेयर घेऊयात आणि मग आपण येस येस मला मनोज पटवर्धन सरांकडनं आपली ही लिंक मिळाली. हो हो हो. पण म्हणजे ऍक्च्युअल लिंक नेहमी त्यांच्याकडे असते का? यावेळेस मला पहिल्यांदाच मिळाली. मी पहिल्यांदाच जॉईन झाली आहे. तुम्ही ग्रुप जॉईन केलात तर पुढचे सगळे सत्र तुम्हाला करता येतील. मला तुम्ही जर मेसेज केला सरांकडनं नंबर घेऊन तर मी तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक पाठवते. ठीक आहे. थँक्यू. येस, हे स्मिता त्यांनी इतकं छान उपक्रम हे सुरू केलं आहे तर खूप खूप धन्यवाद. आणि परत ते टॅबलेट सोडून मला मोबाईल मधून लॉग इन करावं लागलं तर मला फक्त तुम्ही जे काही मेसेजेस दिले आहेत ते मेसेजेस मला बघताही आहेत. तर त्यापासून पण असेल तर तुम्ही जर वाचलं असेल तर मला काय बोलायचं असेल कोणतं तर ते बघू शकू. हो चालेल चालेल नक्की नक्की. धन्यवाद. येस, क्लोजिंग प्रेयर घेऊया. सगळ्यांनी ताठ बसायचंय. पुन्हा नमस्कार मुद्रेमध्ये हात घेऊया. दीर्घ श्वास घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. दोन्ही तळवे डोळ्यावर ठेवायचे. परावर्तित ऊर्जेचा अनुभव घेत घेत अलगद डोळे उघडायला हरकत नाही आहे. उद्या पुन्हा 9 वाजता भेटूयात. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद मंजुश्रीताई, तुम्हाला विशेष धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद आणि सगळ्यांना विशेष धन्यवाद. शुभरात्री सगळ्यांना. श्रीराम दादा, तुम्ही आता हात वर केलाय, काय बोलायचं? नाही, मला फक्त एवढंच विचारायचं, मला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे, त्यात लिंक मिळेल का? हो हो हो. माझा नंबर प्लीज लिहून घेताय का? एक मिनिट. तुमचा नंबर व्हॉट्सअप मेसेज मध्ये टाकला तर सगळ्यांना मिळून. हो, मला ऍक्च्युली आता चॅट बॉक्स मध्ये हे नाही करता येते, काहीतरी माझ्या इथे प्रॉब्लेम झाला. सांगा मला नंबर सांगा. 9923 9923 69 69 7677. 7677.